आजचं पुष्प थोर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विम गोगटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण गुंफत आहोत। आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीनिमित्त आपण दरवर्षीच स्वातंत्र्यवीर सावरकर याविषयी वेगवेगळ्या नामांकित वक्त्यांना आमंत्रित करत असतो। आज आपल्यामध्ये धनश्रीताई लेले या उपस्थित झाल्या आहेत। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। मी व्यासपीठावर डॉक्टर विकास गोगटे, उद्योगपती विवेक गोगटे, हरिभक्त पारंगत किशोर महाराज खरात आणि डॉक्टर उमेश माऊसकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। धनश्रीताई, आपणही व्यासपीठावर यावं अशी आपल्याला विनंती आहे। आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सर्व पाहुणे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महनीय श्रोते यांचंही वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत आपण या ठिकाणी बघूया। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी, नेहरू, सरोजिनी, अंधोंडो, केशव कर्वे स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत
वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प गुंफलं जात आहे त्या डॉक्टर वी. म. गोगटे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती मी व्यास. आपण धनश्रीताईंच्या व्याख्यानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याविषयी आज सविस्तर जाणून घेणार आहोतच. मी डॉक्टर वी. म. गोगटे यांची चित्रफित या ठिकाणी आपण बघूया. त्यांच्या या चित्रफितीच्या मार्फत आपण डॉक्टर वी. म. गोगटे यांच्या कार्य जाणून घेऊया आणि त्यांना आदरांजली अर्पण करूया. स्वर्गीय डॉक्टर वी. म. गोगटे. वक्तशीरपणा, तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच डॉक्टर वी. म. गोगटे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यासाठी प्रसंगी त्यांनी तुरुंगवासही भोगला. समृद्ध कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी अनेक संस्था, संघटना यांच्या कार्यात सहभाग घेतला. वसंत व्याख्यानमाला, यशवंत व्यायामशाळा, आयुर्वेद सेवा संघ, कुस्तीगीर परिषद, सावाना, मराठी विज्ञान परिषद, संस्कृत भाषा सभा, इंडो जर्मन इंडो सोव्हिएत सांस्कृतिक संघ अशा विविध संस्थांचे नेतृत्व त्यांच्याकडे चालून आलं. स्तंभलेखन हा त्यांचा आत्मिक छंद. नाशिक शहरात त्यांनी फलकलेखन उपक्रम सुरू केला. त्या काळातल्या विद्यमान घडामोडींवर प्रबोधनात्मक फलकलेखन ते स्वतः करत असत. त्यानंतर त्यासाठी त्यांनी माणूस ठेवला, पण फलकलेखन मात्र सुरूच ठेवले. ते निवडणुकीला उभे राहायचे, पण ना प्रचारपत्रकं, ना फलक, ना इतर वायफट खर्च, केवळ नागरिकांची सुसंवाद या भांडवलावर ते निवडून येत असत. आणि निवडून आल्यावर वॉर्डात फिरून लोकांचे प्रश्न जाणून घेत आणि त्यांचा पाठपुरावा करीत आणि कामं न झाल्यास त्याचा शोधही घेत असत. एक आदर्श नगरसेवक डॉक्टर वी. म. गोगटे. वैद्यकीय व्यवसायात गरिबांना विनामूल्य सेवा द्यायची, व्याख्यानमालेत व्याख्यानाची वेळ पाळणं, यातून वक्तशीरपणा आणि नियमितपणा यांचा समन्वय त्यांनी साधला होता. वेळेचे आणि कामाचे नियोजन आणि त्यानुसार अंमलबजावणी ही दुर्मिळ बाब डॉक्टरांनी जीवनभर साकारली. विष्णू म्हणजे व्यापक हा शब्द डॉक्टर विष्णू महादेव गोगटे यांनी आपल्या जगण्यातून सार्थ केला. डॉक्टर वी. म. गोगटे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन. धनश्रीताईंचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांनी व्यासपीठावर लहान मुलं बघितली आणि अत्यंत प्रसन्नपणे या विद्यार्थ्यांकडे पाहून हसल्या. फोटो काढताना त्यांनी विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी देखील केली. धनश्रीताई, आम्ही शताब्दी वर्षानिमित्त आज
या ठिकाणी वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर गंगापूर रोड नाशिक या शाळेचे विद्यार्थी शिवतांडव स्तोत्र या प्रार्थनेवर नृत्याविष्कार सादर करणार आहेत. गेले 27 दिवस या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी येत आहेत आणि नृत्याविष्कार सादर करत आहेत आणि त्यानिमित्ताने वसंत व्याख्यानमालेची माहिती या मुलांना लहान वयातच होत आहे, जी व्याख्यानमालेची परंपरा पुढे चालण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, नृत्य दिग्दर्शक सागर बोरसे आणि प्रदीप गोराडे स्वर्गीय यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. वक्तशीरपणा तत्वनिष्ठ या विद्यार्थ्यांना शिवतांडव स्तोत्र यावर नृत्याविष्कार सादर करण्याची विनंती करतो.
मी या ठिकाणी मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, नृत्य दिग्दर्शक सागर बोरसे आणि प्रदीप गोराडे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मी धनश्रीताईंना आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं कौतुक करावं, त्यांचा सत्कार करावा, या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं. रमेश ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. त्या धनश्रीताई लेले यांचा सत्कार करण्यासाठी मी पोलीस उपअधीक्षक आनंदा वाघ यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि भरडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांची भेट देऊन आपण धनश्रीताईंना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. डॉक्टर उमेश माऊसकर यांचा सत्कार करण्यासाठी मी जयंत एंडाईत यांना आमंत्रित करतो. व्याख्यानाचे प्रायोजक डॉक्टर विकास गोगटे यांचा सत्कार करण्यासाठी उदय कुलकर्णी यांना विनंती करतो. उद्योगपती आणि निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांचा सत्कार करण्यासाठी सुनील गायकवाड यांना विनंती करतो. काही आमच्या मित्रांचे सत्कार आपण करावेत. दैनिक आपला महाराष्ट्राचे नाशिकचे प्रतिनिधी आणि आमच्या व्याख्यानमालेचे पदाधिकारी विश्वास नदाने यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. काल आपण काही पत्रकारांचे या ठिकाणी सत्कार केले, परंतु विश्वास मदानींची इच्छा होती की आपल्या शुभ हस्तेच त्यांचा सत्कार व्हावा, त्यामुळे त्यांना आज बोलवलं आहे. तुमचा सत्कार झाल्याशिवाय भाषण पुढे चालू होणार नाही. पत्रकार जगदीश इनामदार यांनी व्यासपीठावर यावं. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमोल शौचे यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. शासकीय विश्रामगृहावर आमच्या सर्व पाहुण्यांची अतिशय उत्तम व्यवस्था अमोल शौचे यांनी केलेली आहे.
आता सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो, आपण कृपया समोर बसून व्याख्यानाचा आनंद घ्यावा. महाकवी सावरकर या विषयावर धनश्रीताई आपल्याशी या ठिकाणी आता काही क्षणात संवाद साधतील. त्यानंतर बागेश्री निर्मित सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम संपन्न होईल. उद्या या ठिकाणी अमेरिका येथून तिथल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माजी अध्यक्षा विद्या जोशी या ठिकाणी येऊन आपले विचार मांडणार आहेत. भारताबाहेरील भारत हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये मृगदा कुलकर्णी या रंगराची हा भक्ती संगीत गीतांवर कार्यक्रम सादर करणार आहेत. 30 तारखेला झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये सारेगमप या मालिकेतील गायक सहभागी होतील. आणि दुसरं सत्र आपलं होणार नाही आहे. जवळजवळ 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे झी मराठीचा. आणि 31 तारखेला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाची सांगता होईल. धनश्रीताईंचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी आपण त्यांच्या जीवनावरची चित्रफीत आपण बघूया. धनश्री लेले. विदुषी धनश्री लेले या एक रसाळ निवेदिका, उत्कृष्ट वक्त्या, संस्कृत भाषा आणि साहित्याच्या तसंच संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक, विविधांगी आणि व्यासंगी व्यक्तिमत्व त्या आहेत. त्या संत साहित्य कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक, एक अभिनेत्री, वक्ता आणि कविता वाचक सुद्धा आहेत. धनश्री लेले या एक अत्यंत प्रभावी वक्त्या आहेत. संस्कृत सारख्या अवघड भाषेमध्ये पारंगत असल्यानं संस्कृतमध्ये अनेक एकपात्री कार्यक्रम त्या करतात. धनश्री लेले एक लोकप्रिय अँकर, मुलाखतकार देखील आहेत. टीव्हीवर त्या नित्य नियमानं दिसतात. त्यांनी टीव्ही, रेडिओ आणि स्टेजसाठी अनेक कार्यक्रम जसे की यमनरंग, स्वरमयी पुलं, हे शब्द रेशमाचे, गाता रहे मेरा दिल इत्यादी कार्यक्रमांसाठीचं सूत्रसंचलनही केलं आहे. त्यांनी सुधीर फडके, प्राध्यापक प्रवीण दवणे, डॉक्टर अनिल अवचट इत्यादी दिग्गजांबरोबर अनेक प्रकल्पांमध्ये बरोबर काम केलं आहे. अशा आहेत आजच्या अत्यंत प्रभावी अशा वक्त्या धनश्री लेले. नमस्कार. गोदावरीचा अतिशय रम्य प्रसन्न असा काठ, त्या काठावरती आपण सगळे जमलेले अतिशय जाणकार व्यासंगी असे श्रोते. आणि श्रोते जाणकार व्यासंगी कधी होतात? जेव्हा त्यांना सातत्यानं त्यांची अभिरुची वर्धन करण्यासाठी म्हणून उत्तमोत्तम कार्यक्रमांचं खाद्य मिळतं, तेव्हा श्रोत्यांची अभिरुची वाढते, त्यांचा व्यासंग वाढतो आणि जाणीवा समृद्ध होतात. आणि मी जेव्हा जेव्हा नाशिकला येते तेव्हा तेव्हा मला आपल्यासारख्या श्रोत्यांचा हेवा वाटतो की किती काय काय तुम्हाला सातत्यानं ऐकायला मिळत असतं. या गेल्या 2-4 महिन्यात मी इतक्यांदा नाशिकला आले, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं, वेगवेगळ्या मंचावरनं बोलले आणि सगळ्यांनाच एक विलक्षण अशी परंपरा होती. आज तर मी जिथे उभं राहून बोलते आहे त्या व्याख्यानमालेचं 100वे वर्ष आहे. किती अवघड आहे. एखादी व्याख्यानमाला चालवणं, सुरू करणं गोष्टी सोप्या असतात, पण ते सातत्यानं पुढे नेणं हे अतिशय अवघड असं काम आहे. आणि म्हणून आधी ही व्याख्यानमाला सातत्यानं पुढे नेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, त्याला लाभलेल्या प्रायोजकांचे, श्रोत्यांचे, या सगळ्यांचे आधी मनापासून आभारही मानते, कौतुकही करते, अभिनंदनही करते. आणि ही व्याख्यानमाला अशीच सातत्यानं पुढे जात राहावी अशी इच्छाही व्यक्त करते. स्वर्गीय वी. म. गोगटे सर यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करते, गोगटे कुटुंबियांना वंदन करते आणि आपल्यासारख्या सर्व मंडळींना अभिवादन करून माझ्या विषयाला थेट सुरुवात करते. आजचा योग इतका छान आहे. 28 मे सावरकर जयंती, त्यात रविवार आलेला आणि सकाळी इतकी सुंदर गोष्ट घडलेली आहे. नवीन संसदेचं उद्घाटन झालेलं आहे. अतिशय आनंदाच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा ह्याच्यामध्ये 100वे वर्ष, त्या 100व्या वर्षामध्ये नाशिकामध्ये ज्यांचं
नाशिक आणि सावरकर यांचं इतकं सुंदर नातं आहे, अशा सावरकरांवरती इथं उभं राहून बोलण्याची संधी मला प्राप्त होते, हे माझं भाग्य आहे असं मी मान्य करते. सावरकरांवर बोलताना मला पहिल्यांदा असं म्हणावंसं वाटतं की सावरकर ही 5 अक्षरं उच्चारल्यानंतर आपल्या देवघरामध्ये उजळलेल्या पंचज्योती दिसतात, किंवा स्वातंत्र्यवीर वी. सावरकर अशी 12 अक्षरं घेतल्यानंतर आपण सूर्यनमस्कार घालताना जे 12 सूर्याची नावं घेतो त्याच्या तोडीचीही अक्षरं वाटतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं की सावरकर म्हटलं की तेजच दिसतं. ते कधी नंदादीपाचं असतं, कधी प्रखर सूर्याचं असतं, पण ते तेजच आहे. आणि अशा तेजाला पुढचा काही वेळ स्पर्श करण्याचा हा माझा भाबडा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी माझी कितपत योग्यता आहे, मी योग्य आहे का अयोग्य आहे, हा विचार मी केला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावर माझं प्रेम आहे. आणि जिथं प्रेम असतं तिथे योग्य अयोग्यता पाहिली जात नाही. आणि त्या धाडसानेच इथे मी उभी आहे, हेही आपल्याला स्पष्ट करते. संस्कृतामध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे. रवेः एव उदय श्लाघ्यः कः अन्येषाम् उदयग्रहः न तमांसी न तेजांसी यस्मिन् अभ्युदिते सती. खरा उजेड कुणाचा? अर्थात सूर्याचा. सूर्य उगवल्यानंतर अंधकार तर राहत नाहीच, पण इतर ग्रह ताऱ्यांचं तेजसुद्धा राहत नाही. तसं खरं वक्तृत्व कुणाचं? अप्रतिहत असं वक्तृत्व कुणाचं? तर सावरकरांचं. पण असं असताना मी त्यांच्यावरती बोलायला उद्युक्त झालेली आहे. याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे या निमित्तानं या शिवधनुष्याच्या थोडं जवळ जाता येईल, हा त्याच्या मागचा स्वार्थ आहे. सावरकरांचं सगळं जीवन हे फिरत्या रंगमंचासारखं आहे. आणि मला असं वाटतं की या फिरत्या रंगमंचावरती विविध भूमिका साकारणारा तो एकच नायक विनायक आहे. या विनायकाच्या प्रवृत्तीमध्ये प्रज्ञा, प्रतिभा, प्रयत्न, प्रेरणा, प्रभाव हे सगळे गुण इतके प्रकर्षाने दिसतात की नेमके मला आत्ता तुम्ही म्हणालात की त्यांचे एक ढोबळमानानं गुण सांगा, तर सांगणं अवघड आहे. तरी मी प्रयत्न करीन आणि असं म्हणीन की ढोबळमानानं सावरकरांच्या व्यक्तिमत्वातले गुण सांगायचे तर 3 गुण झटकन दिसतात. पहिला बुद्धिनिष्ठ सुधारक, दुसरा क्रांतिकारक आणि तिसरा कवी. बुद्धिनिष्ठ सुधारक, क्रांतिकारक आणि कवी असं मी जेव्हा म्हणते तेव्हा माझ्या मनपटलावरती भगवद्गीतेतले 3 योग उमटत आहेत. मी जेव्हा बुद्धिनिष्ठ सुधारक म्हणते त्यांना तेव्हा कुठेतरी ज्ञानयोग मला जाणवतोय. मी क्रांतिकारक म्हणते तो मला कर्मयोग वाटतोय. आणि मी जेव्हा त्यांना कवी म्हणते तेव्हा मला तो भक्तियोग वाटतोय. ज्ञानयोग म्हणजे सावरकरांची बुद्धिनिष्ठा हा त्यांचा ज्ञानयोग आहे. कुठलीही गोष्ट आवडली म्हणून त्यांनी स्वीकारली नाही. ती रुचली पण ती पचली का इकडे, ती इथे पटली का, हा विचार झाल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्ट स्वीकारली नाही. ही त्यांची बुद्धिनिष्ठा आहे. एक उदाहरण सांगते. एकदा सावरकर एका सभेमध्ये साम्यवादावरती बोलले आणि सभा संपल्यानंतर आपल्यासारखेच जाणकार श्रोते होते. एकाने हात वर करून विचारला की आपण साम्यवादावरती बोललात, पण आपण लेनिन वाचलाय का? एका क्षणाचाही विलंब न करता सावरकरांनी विचारलं, तुमच्या लेनिननी सावरकर ऐकलाय का? याच्यामध्ये समोरच्याचा अनादर नाही आहे, पण लेनिनच्या धारणा ह्या त्यांच्या मातृभूमीला साजेशा आहेत. त्यांच्या धारणा वेगळ्या आहेत, त्यांचा धर्म वेगळा आहे, त्यांची भूमी वेगळी आहे. तिथले नियम जसेच्या तसे इथे लावता येत नाहीत. ही बुद्धिनिष्ठा. हे आपल्याला सुद्धा कुठेतरी सांगितलं आहे, जसंच्या तसं घेऊ नका, आपल्या भूमीला साजेसं जे आहे ते स्वीकारायला आपण पाहिजे, हे कुठेतरी सांगितलं. ही बुद्धिनिष्ठा आहे. क्रांतिकारक त्यांचं सगळं आयुष्य हे कर्म करण्यामध्येच गेलेलं आहे. भले त्यांना मग तुरुंगात डांबलेलं असलं तरी कर्म चुकलं नाही. स्थानबद्धतेमध्ये असले तरीसुद्धा समाज पाहत होते आणि त्यामुळे समाजाचा विचार सातत्यानं डोक्यामध्ये होता. आज माझा तो विषय नाही म्हणून मी त्याच्यावर जास्त काळ थांबत नाही आहे. पण मी जेव्हा क्रांतिकारक म्हणते त्यांना, तेव्हा तो त्यांचा निष्काम कर्मयोगच आहे. कारण त्यांना काहीही मिळवायचं नव्हतं आणि मिळालंही नाही त्यांना. आता कुठे खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या नावाची जी खरी प्रतिमा आहे, त्यांचं जे खरं योगदान आहे, त्याच्या अनुषंगानं काहीतरी विचार करायला लागलोत असं मला वाटतं. आणि तिसरा जो मी म्हणते की त्यांची कविता हा मला भक्तियोग वाटतो. का बरं? याचं काय कारण आहे?
कविता आणि भक्तियोग यांच्यामध्ये नेमकं काय साम्य आहे? तर भक्तियोगाची व्याख्या भगवद्गीतेत इतकी सुंदर केली आहे. काय म्हटलं आहे? यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. अर्जुना, भक्तियोग सांगायचं तर एवढंच सांगेन की जे जे म्हणून तू करतोस ते तू मला अर्पण करत चल. हा भक्तियोग आहे. म्हणजे भक्तियोगाचा पाया कशात आहे? तर समर्पणात आहे. आणि सावरकरांची कविता ते समर्पण दाखवते का? 100% दाखवते. सावरकरांचीच कविता आहे, त्याच्यामध्ये सावरकर म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले. माझे मृत्यूपत्र ही कविता आहे. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूची अनन्य झाला. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मन शब्द आहे. देह दिला म्हटलं नाही आहे. देहाच्या पलीकडे मन कार्यरत असतं. कारण मनाने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा ती देहाने 100% पूर्ण करतोच. मी नेहमी उदाहरण देते, तेच देईन की जेव्हा 10वीचा मुलगा पेपरला जातो आपण काय सांगतो? मन लावून पेपर लिही. वस्तुतः काय सांगितलं पाहिजे? पेन लावून पेपर लिही. पण पेन तेव्हाच चालतं जेव्हा मनाचा कारक मागे असतो. आणि म्हणून हे मातृभूमी तुझला मनवाही आले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी आले. माझ्या मुखातनं येणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी दिलेली आहे. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूची अनन्य झाला. माझ्या लेखणीतनं स्फुरलेली प्रत्येक कविता ही तुझ्यासाठीच आहे आणि माझा लेख हाही तुझ्यासाठीच आहे. आता ही बुद्धिनिष्ठा आपणही दाखवली पाहिजे. आणि म्हणून मी सावरकरांच्या कविता शोधत गेले, अभ्यासत गेले की खरंच सावरकरांची कविता ही मातृभूमीसाठी असते का, असा प्रश्न समोर ठेवून जेव्हा अभ्यास करत गेले तेव्हा मी चकित झाले. सावरकरांच्या समजा 100 कविता असतील तर 95 एक पुष्कळ कविता आहेत. मी एक उदाहरण देते फक्त की जर 100 कविता बघितल्या तर त्यातल्या 95 कविता या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी असतात. म्हणजे मी जे बोलतेय त्याची माझी जबाबदारी असते. माझ्या मुखातनं आलेल्या प्रत्येक शब्दाची तू तेची अर्पिली नवी कविता रसाला. एक उदाहरण सांगते. वृषोक्ती नावाची त्यांची कविता आहे. 1901 साली सावरकरांनी ही कविता रचली. प्रसंग काय? तर सावरकर जव्हारला चाललेत आणि घाट चढणीचा रस्ता आहे. सावरकर बैलगाडीमध्ये बसलेले आहेत आणि ऊन आहे, घाट चढणीचा रस्ता आहे, बैल थकलेत आणि हे थकलेले बैल आहेत. पण या बैलांच्या पाठीवरती तो जो गाडीवान दादा आहे तो सपासप चापकाचे फटकारे मारतोय. हे पाहिल्यानंतर मी जरा एक विनंती करून त्यांना म्हणून हे आत्ता नाही वाटलं तर चालू शकेल का? सॉरी आणि धन्यवाद सुद्धा. आणि त्या बैलांच्या पाठीवरती तो जो गाडीवान दादा आहे, बैल थकलेले आहेत, ऊन प्रचंड आहे, घाट चढणीचा रस्ता आहे आणि अशा वेळेला त्या बैलांच्या पाठीवरती अमानुषपणे म्हणा किंवा ते बैल लवकर लवकर चालावेत म्हणून म्हणा, पण तो गाडीवान दादा सपासप चापकाचे फटकारे ओढतोय. हे दृश्य पाहिल्यानंतर सावरकरांच्या मनातला कवी जागा झाला आणि सावरकरांनी त्या बैलाशी संवाद साधला. काय म्हणतात सावरकर? कवितेतनं संवाद साधलाय. हा धिक रे वृषमान वाक बुनिया. आजच्या काळात ही भाषा समजून घ्यायला पण वेळ लागते. हा धिक रे वृषमान वाक बुनिया, तू दाससा राबसी, मोठे जू जड हे असह्य भर हा विश्रांतीही ना तशी. म्हणतात अरे अरे बैला काय वाईट वाटतं रे, मला तुझी ही अवस्था पाहून अगदी धिक्कार असो का. हा धिक रे वृषमान वाक बुनिया, तू दाससा राबसी. दास झालायस रे अगदी ह्या गाडीवानाचा. मोठे जू जड हे, तुझ्या मानेवरती मोठं जू आहे, त्याचं ओझं खूप झालेलं आहे आणि तरी होत आहे काय. तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी त्यावरी. तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी त्यावरी, वाटे पापची मूर्तिमंत वृषरे त्वच जन्म हा अंतरी. सावरकर म्हणतात गेल्या जन्मात नक्की वाईट काहीतरी काम केलं आहेस म्हणून आत्ता ह्या जन्माला प्राप्त झालायस. ही कविता अशी पुढे चालत राहते. मला गंमत कुठे वाटली सांगू. सावरकरांनी बैलाशी संवाद साधला इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण तो बैल सावरकरांच्या कवितेतला असल्यामुळे
सावरकरांचं बोलणं झाल्यावर बैल सावरकरांशी बोलायला लागतो. बैल सावरकरांशी संवाद साधतो आणि बैल त्यांना असं म्हणतो, निंदा व्यंजक शब्द योजुनी बहु माझ्या धन्या निंदसी. माझ्या धन्याची निंदा करतोस, माझ्या धन्याला नावं ठेवतोस, सपासप चापकाचे फटकारे मारतोय म्हणून. निंदा व्यंजक शब्द योजुनी बहु माझ्या धन्या निंदसी. देतो काय तुला तव धनी. ब्रिटिश, देतो काय तुला तव धनी ते अल्पना पाहसी. घेतो काम, होय माझा धनी माझ्याकडनं काम करून घेतो काम, परंतु देत मजला खायासी माझा धनी. मूढा वेतन काय दे तव धनी शोधोनी पाहे मनी. पण हा ब्रिटिश तुला काय देतो ह्याचा विचार करशील का नाही. हे कोण म्हणताय? सावरकरांच्या कवितेतला बैल म्हणतोय. आणि इथे कविता संपत नाही, ती संपते कुठे? तो बैल असं म्हणतोय, अगदी ऐकण्यातल्या गोष्टी आहेत. तू निशस्त्र, कारण आपण शस्त्र त्यागलं ना, म्हणून तू निशस्त्र, परंतु मी ना अजूनही निशृंग झालो जरी. अरे तू शस्त्र टाकलं असलंस तरी मी माझी शिंग अजून खाली वळवलेली नाहीत. तू निशस्त्र परंतु मी ना अजूनही निशृंग झालो जरी. स्वशृंगे तव फाडितो बघ गड्या सोडोनी देतो परी. खरं तर तुला ह्या शिंगांनी, तुझ्या या नेभळटपणाबद्दल तुला या शिंगांनी फाडावं असं मला वाटतं आहे. पण जाऊ दे, दुर्बळाची कोण भांडण करणार, आणि म्हणून मी तुला सोडून देतोय असं बैल म्हणतो. आणि गंमत म्हणजे ह्या दोन्हीचे जनक सावरकरच आहेत. सावरकर जे बोलले ते सावरकरांनीच लिहिलं आणि बैल जे बोलला तेही सावरकरांनीच लिहिलेलं आहे. पण ह्या कवितेतनं सुद्धा सावरकर काय सांगतात बघा. कविता सुरू कुठे झाली? जव्हारच्या घाटात. बैल दमलेत, इथून कविता सुरू झाली. आपल्या मनातही आलं नाही की ही कविता अशी फिरून मातृभूमीच्या स्वातंत्र्यापाशी येईल, पण ती आली. इतकंच कशाला, त्यांची एक कविता आहे, सायंकाळी रानामध्ये वाट चुकलेलं कोकरू असं शीर्षक आहे. सायंकाळी रानामध्ये वाट चुकलेलं कोकरू. त्या कोकराला, सावरकरांना ते कोकरू मिळालं आहे जंगलामध्ये आणि ते एकटंच आहे बिचारा, आईपासून विलग झालेलं आहे आणि घाबरलं आहे. म्हणून सावरकर काय करतात तर सावरकर त्याला कडेवरती घेतात आणि त्याला घरी घेऊन येतात की इथे राहिलं जंगलात तर कुणीतरी खाऊन टाकेल. म्हणून सावरकर त्याला उचलतात आणि त्याला घरी घेऊन येतात आणि त्याच्याशी संवाद आहे, ऐकण्यासारखा संवाद आहे. सावरकर त्या छोट्याशा कोकराशी बोलतात. का तडफड आता करीसी मी कडे घेतले तुझसी. मी घेतलं की नाही कडेवर तुला. का तडफड आता करीसी मी कडे घेतले तुझसी. चल गृही चैन मग खासी आई करे. मग थोपटुनी म्या हाते आणिले गृहाते त्याते. कसं होतं होते कोकरू? गोजिरे कोकरू काळे 9-10 दिवसांचे सगळे. इतकं छोटंसं होतं, 9-10 दिवसांचं वय त्याचं. गोजिरे कोकरू काळे 9-10 दिवसांचे सगळे. मऊ मऊ केशते कुरळे शोभले. आता सावरकरांनी त्याला खायला प्यायला घालायला सुरुवात केली आणि सावरकर ते काही खाईना आईच्या आठवणीमुळे. म्हणून मग सावरकर त्याला विचारतात, लाडक्या असा का भीसी. लाडक्या असा का भीसी मी तत्पर तव सेवेसी. कोवळी मेथी ही ना खासी. का बरे? बघ येथे तुझी यासाठी आणली दुधाची वाटी परी थेंब एकना चाटी. का बरे? मी एवढं तुझ्यासाठी करतोय पण तू एक काही खायला तयार नाहीस का रे? आणि मग विचारतात, तव माता क्षणभर चुकली म्हणून इका तनू ही सुकली. तव माता क्षणभर चुकली म्हणून इका तनू ही सुकली. माझीही माता नेली यम करे. त्यांची आई मे ते लहान असताना आई गेलेली आहे, येसूवहिनींनी सांभाळ केलेला आहे आणि म्हणून तो उद्गार कुठेतरी आलेला आहे, माझीही माता नेली यम करे. आता ह्या कवितेमध्ये मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा विचार आपण कुठे आणू? पण त्यांनी आणला आहे. ते कोकरू जेव्हा त्यांच्या घरात आहे आणि सावरकर पूर्ण काळजी घेत आहेत तरीसुद्धा ते खुश नाही आहे. तेव्हा सावरकर म्हणतात, स्वातंत्र्य जयांचे गेले परक्यांचे बंदी झाले. त्रिभुवनी सुखत्याग कसले हे खरे. मी तुला सगळं दिलं, अगदी चांदीच्या वाटीत दूध आणून दिलं तरी कोकराला आनंद होणार नाही, कारण त्याचं स्वातंत्र्य हे त्याच्या जंगलातच असणार आहे. कितीही सोन्याचा पिंजरा बांधला तरीसुद्धा तिथे आनंद मिळत नाही. स्वातंत्र्य जयांचे गेले परक्यांचे बंदी झाले. त्रिभुवनी सुख न त्या कसले हे खरे. हे सावरकर त्या कवितेमध्ये सुद्धा म्हणतात. हे आपण सगळं का पाहतोय तर तुतेची अर्पिली नवी कविता रसाला.
माझी प्रत्येक कविता ही तुला समर्पित आहे. आणि हे आपण तपासून बघत होतो आणि सावरकरांची की सगळ्याच बहुतेक कविता या मातृभूमीच्या स्वातंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणून मला असं वाटलं की सावरकरांची कविता हा सावरकरांचा भक्तियोग आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, ही फक्त त्यांच्या कवितेतली ओळ नाही आहे, तर त्यांच्या जीवनाची ती ओढ आहे. खरं तर केशवसूत म्हणाले होते की कविता ही आकाशाची वीज असते आणि ती ऐऱ्या गैऱ्याला हातामध्ये धरता येत नाही. ऐऱ्या गैऱ्याला ती धरताच येत नाही. सावरकरांची कविता वाचल्यानंतर आकाशाची वीज म्हणजे काय ते कळायला लागतं. आम्ही मुंबईमध्ये काय करतो, सकाळी समजा मला ठाणा विटी प्रवास करायचा आहे रेल्वेमधनं, तर एक पुस्तक कुठलं तरी पर्समध्ये ठेवायचं आणि जाता येतात एवढ्या प्रवासात ते पुस्तक वाचून होतं. दोन्ही वेळच्या प्रवासात मला असं वाटलं सावरकरांच्या कवितेचं पुस्तक जावं घेऊन, म्हणून मी ते पुस्तक पर्समध्ये टाकलं आणि मला असं वाटलं वेळ आहे तर टाकू वाचून. आणि कविता वाचताना लक्षात आलं की वेळ आहे म्हणून टाकू वाचून म्हणावं तर ती कविता अशी वाचून टाकता येत नाही. तिच्यासाठी स्वतंत्र वेळ काढावा लागतो, कारण तिच्यामध्ये क्षात्र आणि ब्राह्मतेज त्यांचं विलक्षण दिसत असतं. म्हणजे ते पुस्तक हातात धरलं कवितेचं तरी भीती वाटते की आता हे पुस्तक, त्या पुस्तकातलं तेज आपल्याला सहन होणार आहे का. कशावरून म्हणते मी, त्वच थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. माझे मृत्यूपत्र म्हणून सावरकरांची कविता आहे. जेव्हा सावरकरांचा मार्सेलिसचा प्रसंग हे फसला त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्यावरती भारतात खटला होणार, म्हणजे दोनच गोष्टी, दोनच पर्याय, एक म्हणजे फाशी किंवा दुसरा म्हणजे काळे पाणी. या दोन्ही शिक्षांचा लसावी काढला तर तो फक्त मृत्यू हाच येतो. आणि म्हणून ते म्हणतात की तसं काही फार प्रॉपर्टी इस्टेट वगैरे फार नाही, पण तरीही त्यांचे विचार हीच त्यांची प्रॉपर्टी आहे आणि आज त्याच इस्टेटीवर आपणही पुढे चाललो आहेत. म्हणून माझे मृत्यूपत्र नावाची कविता लिहितात आणि ती लंडनमधनं वहिनीला पाठवतात आणि त्याच्यामध्ये पहिला काही भाग हा वहिनीशी केलेला आहे संवाद आणि पुढचा मातृभूमीशी केलेला आहे. आणि त्याच्यात सावरकर सांगतायत मातृभूमी त्वच थंडिली ढकलली गृह वित्त मत्ता दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. त्वच थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू केला हवी परम कारुणिक पुण्य सिंधू. मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा यज्ञ धडधडून पेटलेला आहे आणि संपूर्ण सावरकर कुटुंब लग्नाला जावं तसं आधी लगीन मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं म्हणत त्या यज्ञवेदीवरती चहू बाजूंनी उभा आहे असं मला चित्र दिसतं. आपल्या हातामध्ये शिरकमल घेऊनच उभ्या आहेत, कधीही अर्पण करण्याची वेळ आली तरी करता येईल. आणि सांगतायत वच थंडिली ढकलली गृह वित्त मत्ता. काय दिलं आम्ही, काय काय दिलं, गृह दिलं, वित्त सोडलं. मत्ता म्हणजे आता या शब्दाला थोडा वेगळा अर्थ आला आहे. मत्ता म्हणजे उन्मत्तपणा असं नाही, मत म्हणजे माझ्यापासून जे जे सुरू होतं ते सगळं त्याच्यामध्ये अर्पण केलेलं आहे. त्वच थंडिली ढकलली गृह वित्त मत्ता दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. कोण कोण आहे त्या यज्ञकुंडाच्या आगीमध्ये, माझी पत्नी तिथेच उभी आहे, आमच्या येसू वहिनी त्याही तिथेच उभ्या आहेत आणि नवीन जन्माला आलेला प्रभाकर तोही त्याच्यातच आहे. माझे मोठे बंधू कुठे आहेत विचारताय, अहो ते सुद्धा त्या यज्ञामध्येच आहेत आणि धाकटा तोही यज्ञस्थळीच आहे. आणि आता पुढच्या क्षणी माझा देहसुद्धा मी त्याच्यासाठीच समर्पित करणार आहे. ही कविता साधी सोपी नाही. या कवितेमध्ये त्यांचं क्षात्र आणि ब्राह्मतेज दिसून येतं, जणू परशुरामाचा पुढचा अवतार. अग्रतश्चतुरो वेदा पृष्ठतः सशरम धनुः इदम ब्राह्ममिदम क्षात्रम शापादपि शरादपि. शस्त्राची वाता करताय, शस्त्रही चालवता येतं आणि शास्त्राची बात करताय, शास्त्रही समजतं. अशा दोन्ही बाजूंनी तयार झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व असे सावरकर. आणि स्वतः सावरकर सांगतायत वहिनी आपण ठरवून ह्या कार्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आता त्यामुळे धीर सोडू नकोस. हे सांगायला किती ताकद पाहिजे हो. ज्यांना ह्याची काही गम्य नाही ना ते उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं म्हणतात. पण हे सांगायचं आहे घरामध्ये. वहिनी त्याच कवितेमध्ये ते म्हणतात, वहिनी तुला आठवत आहे का तुझ्या हातचा अत्यंत सुंदर चविष्ट अत्यंत रुचिर असा स्वयंपाक आम्ही खायचो.
सगळेजण एकत्र गप्पा मारायचो. मग कुणी शिवाजींच्या कथा सांगायचं, कुणी रामायणातल्या कथा सांगायचं, कुणी एखादा पोवाडा म्हणून दाखवायचं. आणि त्यानंतर आपण सप्ताह घेतल्या होत्या, आठवत आहे बहिणी, की या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे म्हणून करावं लागेल ते आपण करू. आणि म्हणून आता तो काळ आलेला आहे, तेव्हा आता धीर सोडू नकोस. आणि स्पष्ट सांगतायत की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हे घरदार सोडून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं हे आपण विचारपूर्वक ठरवलेलं आहे. हे कसं होतं माहिती आहे? आपण एखाद्या समाजसेवकाचं भाषण ऐकून आलो ना घरी, की तो असं ताप असतो आपल्याला पण वाटतं काही नाही, आता सगळं सोडून द्यायचं, सगळं फोल आहे. कारण त्याचे शब्द आपल्या कानात असतात. हे किती वेळ चालतं? भूक लागेपर्यंत, 1 तास 2 तास. मग आपण पुन्हा आपल्या मार्गावरती येतो, कारण तो ताप हा काही वेळासाठी असतो. सावरकर म्हणतात, आम्ही जे स्वीकारलं हे काही वेळासाठी नाही. बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. सतीचं वाण म्हटल्यानंतर फक्त आग असणार हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून हे आम्ही स्वतंत्र स्वखुशीनं स्वीकारलेलं आहे. अशा सावरकरांच्या हातून उतरलेली कविता ही दिव्य दाहक अशीच असते. अर्थात मी असं म्हणते आहे, हे मला असं वाटतं आहे की त्यांच्या कवित्वावर माझे वाक्य हे अन्याय करणार आहे. तत्पूर्वी एक प्रसंग सांगते. माझ्या मैत्रिणीचे मामा गोडबोले अत्यंत विलक्षण बुद्धिमान, आत्ताच काही मला वाटतं गेल्या वर्षी गेले ते. तर एकदा ते आणि मी भेटलो होतो आणि आमचा असं सावरकर हा विषय चालला. तर तेव्हा ते म्हणाले की आम्ही लहान असताना आमच्या वडिलांनी सावरकरांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आम्हाला ते दादरला घेऊन गेले होते. शब्द बघा, सावरकरांना भेटण्यासाठी नाही, सावरकरांना पाहण्यासाठी नाही, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे इथेच त्यांच्याकडे बघण्याची त्यांची वृत्ती काय आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणाले आम्ही लहान लहान मुलं होतो, सावरकरांच्या बाजूला बसलो होतो. सावरकर हे चांगले शिक्षकही म्हणजे असणारच. आणि म्हणून त्यांनी विचारलं मुलांना की काय चाललं आहे सध्या, कुठल्या विषयात काय काय शिकताय. मुलांनी सांगितलं. मग म्हणाले भाषेच्या विषयात काय चालू आहे, मराठीमध्ये काय शिकवलं जात आहे. मुलं म्हणाली लिंग विचार चालू आहे. तर सावरकर एवढ्यावर सोडणार नव्हते. त्यांनी विचारलं बरं मग सांगा बरं दादा कुठलं लिंग. मुलं पटकन म्हणाली पुल्लिंग. ताई कुठलं लिंग. मुलं पटकन म्हणाली स्त्रीलिंग. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला आणि तात्या. मुलांना आलं नाही. तेव्हा सावरकर स्वतः म्हणाले स्फुल्लिंग. हा त्यांनी मला अनुभव सांगितले. आणि हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातनं सातत्यानं अश्रुधारा वाहत होत्या गोडबोले मामांच्या. काय भारावून गेले होते ते हे सगळं सांगताना. खरोखर स्फुल्लिंगच होते ते. त्यांच्या कविता जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं ते कसे स्फुल्लिंग होते हे आपल्या लक्षात येतं. अशा सावरकरांच्या हातनं जी कविता उतरली ती दिव्यदाहक अशीच होती. पण अर्थात असं म्हणण्यात तसा अर्थ नाही, कारण सावरकरांनी कवितेचे सगळे प्रकार हाताळलेले आहेत. त्यांचे 4 बाज त्यांच्या काव्याचे आपल्याला स्पष्ट दिसतात. पहिला बाज मित्रमेळ्यासाठी त्यांनी केलेली कवनं. हे सगळं याच प्रांतामध्ये घडलं आहे. आणि मित्रमेळ्यासाठी केलेली त्यांनी कवनं, त्याच्यामध्ये लावणी आहे, त्याच्यामध्ये फटके आहेत, त्याच्यामध्ये पोवाडे आहेत. चाफेकर बंधूंवरती त्यांनी फटका रचला होता 1899 साली. शतावधी ते जन्मा येती मरून जाती नागणती, देशासाठी लढती त्यांसी देशपिते की बुध म्हणती. देशपिता हा शब्द सावरकरांनी 1899 वापरला. शतावधी ते जन्मा येती मरून जाती ना गणती. हजारो माणसं जन्माला येतात आणि मरून जातात, त्यांची गणनासुद्धा ठेवली जात नाही. पण देशासाठी लढती त्यांची देशपिते की बुध म्हणती. पण जे देशासाठी आपलं आयुष्य समर्पित करतात त्यांनाच देशपिता असं म्हटलं जातं. अशा मोठा पोवाडा आहे तो, फटका आहे तो. पण या फटक्यावरती इतका हा फटका लोकांना प्रेरित करत होता. 1906 साली या फटक्यावरती बंदी आली. याचा कागद जरी घरात मिळाला तरी त्या घराचं नष्टचर्य सुरू. पण आपली मंडळी काय इतकी लेचीपेची नव्हती. कागद नको, ठीक आहे, हा कागद दिलाय ना बुद्धीचा. अनेकांनी तो फटका पाठ करून टाकला. आणि अनेक सभांचं उद्घाटन करताना मोठ्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा तो फटका गाऊन सुरुवात केलेली आहे. स्वतः सावरकरांनी म्हटलं आहे की 11 वर्ष हा फटका
सामान्य जनांना, लोकांना चेतवत होता, त्यांना खऱ्या अर्थानं फटके मारत होता. सावरकरांचे 2 पोवाडे आहेत, एक बाजीप्रभूचा पोवाडा आहे आणि एक सिंहगडाचा पोवाडा आहे. त्याच्या संदर्भातली कथा अशी सांगितली जाते की शिवराज्योत्सव होणार होता रायगडावरती आणि टिळकांच्या कानावर बातमी आली की नाशिक प्रांतातली लहान लहान मुलं छान गाणी गातात. त्या लहान लहान मुलांना घेऊन गेले सगळेजणं आणि आता सुरू होणार कार्यक्रम. आणि तेव्हा सांगितलं की आता ही मुलं पोवाडा सादर करतील आणि म्हणून त्या मुलांनी पोवाडा म्हणायला सुरुवात केली. त्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे होते. लहान लहान मुलं पोवाडा म्हणतायत म्हणून सगळेजण मोठ्या उत्सुकतेने ऐकायला लागली. त्या पोवाडा गाणाऱ्यांमध्ये बरीच मंडळी होती आणि त्यांच्याचं नेतृत्व केलं होतं विनायकानं. आणि शब्द ऐका, बाजीप्रभूचा पोवाडा आहे, फक्त पहिला भाग सांगते. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी, स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी, आम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडा आजी. चितोडगडच्या बुरुजांनू त्या जोहारासह या, प्रतापसिंहा प्रथित विक्रमा या हो या समया. जरी पटका तोलित धनाजी संताजी तुम्ही या, जरी पटका तोलित धनाजी संताजी तुम्ही या, दिल्लीच्या तख्ताची छकले उधळीत भाऊ तुम्ही या. स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले, या ते तुम्ही राष्ट्रवीर हो या सारे. घनदाट सभा थाटली, घनदाट सभा थाटली, गर्जना उठली घोर त्या काली. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानीचाही बोला. एक क्षण, फक्त एक क्षण रायगडावरती शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी तिथे जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने ह्याच घोषणा परत दिल्या. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानीचाही बोला. लहान लहान मुलं गाणार म्हणून बसलेले कौतुकाने बघणारे दाजी आबाजी खरे थोडेसे धास्तावले, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं घडत होतं. आणि उल्लेख असा येतो, टिळकांनी फक्त त्यांचा हात दाबला आणि म्हणाले आत्ता होऊन जाऊ द्या, मग बघू काय करायचं ते. लहान मुलाच्या लेखणीतली ही ताकद. गोविंदही होते त्यांच्याबरोबर, मरणाने जगणार म्हणणारे इथलेच. ह्या सगळ्यांनी, म्हणजे हा जो काळ आहे त्यांचा मित्रमेळ्याच्या ह्याच्यातला, त्यात त्यांनी फटके रचले, पोवाडे रचले, लावण्यासुद्धा रचल्या. ही लावणी संवादाची आहे. छंद नसे चांगला गड्या रे, छंद नसे चांगला. आणि संवादाच्या लावण्या तशा कमी मिळतात. ह्या संवादाच्या लावणीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बोलत आहेत. ते दोघंजणं मित्रमैत्रिणी आहेत आणि त्या मित्राला जरा वाईट छंद लागला आहे, तो गणिकेकडे जायला लागला आहे. आणि म्हणून मैत्रीण सांगते हे बरोबर नाही बरं, छंद नसे चांगला गड्या रे, छंद नसे चांगला, गणिकेचा हा तुला लागला, छंद नसे चांगला. मग तो म्हणतो प्रेमे घाली कंठी हसता नखरे करते किती. अगं ती माझ्यावर केवढं प्रेम करते माहिती आहे का तुला. प्रेमे घाली कंठी हसते नखरे करते किती. नखरा हा शब्द उलगडून दाखवावा तो सावरकरांनीच. ते म्हणतात जो न खरा तो नखरा. आणि म्हणून ते सांगतायत, काय म्हणालास तू, प्रेमे घाली कंठी हसते नखरे करते किती. ती पटकन सांगते नाही नाही, ती नडग नखे मारी ती. नडग म्हणजे अस्वल, आत लपवलेली असतात आणि योग्य वेळ आलं की ती बरोबर नखं बाहेर काढतं अस्वल आणि इथेच वार करतं, माणूस उरत नाही. जोपर्यंत तुझ्या खिशामध्ये पैसा खुळखुळतोय तोपर्यंतच ती म्हणेल बसा, ना तरी ढुंकून पाहिलं ना अवदसा. अशी लावणी सावरकर रचतात. म्हणजे पोवाडे आहेत, फटके आहेत, हा त्यांचा मित्रमेळ्याचा पहिला बाज. दुसरा जो त्यांचा बाज आहे तो त्यांच्या तारुण्यातल्या कविता. आता तारुण्यातल्या कविता म्हटल्यानंतर जे जे म्हणून भाव त्या काळामध्ये उमटतात ते सगळे सावरकरांच्याही मनामध्ये आलेले आहेत आणि अतिशय सुंदर रचना या काळात सावरकरांनी केलेल्या आहेत. एक फक्त सांगते की त्यांचं एक भावगीत म्हणावं अशा पद्धतीचं गीत आहे की ते माडीवरती उभे आहेत आणि खाली वाकून बघतायत आणि एक अत्यंत सुंदर शरीरयष्टी असणारी अशी एक स्त्री फुलं वेचायला आलेली आहे आणि ती अशी हात वर करून फुलं वेचते आहे आणि सावरकर तिचं वर्णन करतायत. तेवढं फक्त सांगते आणि ह्या टप्प्यावरनं पुढे जाऊया. सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला, सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला, माडीवरुनी सुंदर कन्ये पाहियली मी तुला. उंच विताकर छातीवरती ये चोळी तटतटुनी, कुरळ केश रुळता ती मोकळ्या मानेवरी सुटुनी.
पदर खोवले पातळ गेले कटीतटीला लगटुनी, असं तिच्या संपूर्ण शरीरयष्टीचं वर्णन केलं आहे. आणि म्हणतायत, अशी सकाळी फुले तोडिता पाहियली मी तुला, अशी सकाळी फुले तोडिता पाहियली जाई तुला, फुलवेलीहून तनुवेल चितव सुंदर दिसली मला, फुलवेलीहून तनुवेल चितव सुंदर दिसली मला. काय शब्द वापरलेत. आपण सामान्यपणे तरुवेल म्हणतो, सावरकर त्या मुलीच्या यष्टीला तनुवेल असा शब्द देतात. गोदातटी त्यांच्या मित्राची वाट पाहत बसलेत सावरकर. एकदा होतो पाहत बसलो सुवयस्य वाट, राजे पुढे युवतीयुक्त सुरम्य घाट, अशा कवितेची सुरुवात होते. आणि त्या मित्राला यायला थोडासा उशीर झाला आहे आणि म्हणून सावरकर असं लांब नजर लावून पाहत आहेत. तर तिथे काही मुली काम करत आहेत, कष्टाची कामं आहेत. कोणी भांडी करताय, कोणी कपडे करताय, कोणी गाई म्हशींना धुताय, कोणी काय करताय, पण कष्टाची कामं चालू आहेत. त्यातल्या एका मुलीकडे सावरकरांचं लक्ष जातं. ती मुलगी अशी ओणवी उभी आहे आणि खूप कष्टाचं काम केल्यामुळे असा सगळा घाम तिच्या इथे कपाळावरती साकळलेला आहे. आपण कल्पना करू शकता, ओणवी उभी आहे आणि कपाळावरती घाम साकळलेला आहे. सावरकर पाहतायत आणि म्हणतायत, धर्माची या सुंदर बिंदुपंक्ती शोभताती. आणि तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात दक्षिणेकडनं वारा यायला लागला, वारा व्हायला लागला. आणि तो वारा जसा आला, दे चालना वायू जयी तयासी, बिंदीच वाटे डुलते मनासी, असं सावरकर म्हणतात. म्हणजे घर्मबिंदूची घर्मबिंदी कधी होते हे आपल्या लक्षात पण येत नाही, पण सावरकरांच्या नजरेला ते जाणवतं. घर्मबिंदूची घर्मबिंदी होते. काय ह्याला म्हणतात कवित्व. शेवटी कवित्व असतं कुठे, तर नजरेमध्येच असतं ना. जे न देखे रवी ते देखे कवी म्हणून असतं म्हटलं जातं. म्हणून त्या कवित्वाकडे ते सूक्ष्म पाहणं जे आहे ते सावरकरांकडे आहे. हा त्यांचा मधला जो काळ आहे त्यातला बाज आहे, भावना वेगाच्या कविता म्हणूया आपण त्याला. तिसरा जो त्यांचा बाज आहे तो अंदमानातल्या कविता किंवा बंदिवासातल्या कविता. इथे मात्र सावरकरांची कविता बदललेली जाणवते. आपण अनेक जण त्यांच्या कविता वाचत असाल नसाल तर समग्र सावरकर याचा 7वा किंवा 8वा खंड आहे. वागो मायदेवानी संकलित केलेलं, संपादित केलेलं एक अतिशय सुंदर सावरकरांची कविता नावाचं पुस्तक आहे. म्हणजे जर आपल्याला वाचायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये जर आपण अंदमानातल्या कविता वाचल्या, बंदिवासातल्या कविता वाचल्या, तर आपल्या लक्षात येतं की इथे मात्र सावरकरांची कविता बदलली. ती अधिक सखोल व्हायला लागली, ती अधिक उत्कट व्हायला लागली. आणि मुख्य म्हणजे स्वतःपुरतं लिहिणं थांबलं. ते कधीच स्वतःपुरतं लिहित नव्हते, पण आता एकदम युनिवर्स, व्यष्टीपासून समष्टीपर्यंतचा प्रवास झालेला आपल्याला तिथे दिसून येतो. अत्यंत काय म्हणून आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या अशा त्यांच्या बंदिवासातल्या कविता आहेत. या बंदिवासातल्या कवितांमध्ये बेडी आहे, सायमघंटा आहे. सायमघंटा या कवितेचा विचार असा आहे की सगळे कैदी सकाळपासून काम करतात. त्यांच्या पायामध्ये इतक्या भयंकर बेड्या आहेत. सावरकर एका ठिकाणी म्हणतात, हातामध्ये बेडी, पायात बेडी, कमरेत बेडी. आपण बघितलं असेल अंदमानला गेला असाल तर त्या कमरेची बेडी, तिला 2 अशा सळया आणि त्या पायाच्या बेडीला अडकवलेल्या. त्या पायाच्या बेडीमध्ये सुद्धा एक काम घातलेली, म्हणजे याच्या पलीकडचं अंतर तुम्हाला पाय फाकवताही येणार नाही आणि पाय जवळसुद्धा करता येणार नाही, असं ते सगळं बेडी प्रकरण. आणि सावरकर सांगतायत, झोप लागली आणि स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये कूस बदलावीशी वाटली तरीसुद्धा बेडीला विचारल्याशिवाय करता यायचं नाही. कारण तिला न विचारता कूस बदलणं म्हणजे कातडी सोलवटून काढणं. असे किती वर्ष, 11 वर्ष अंदमानात आणि त्याच्या आधी माफ करा जरा, अकरा वर्ष अंदमानामध्ये आणि त्याच्या आधीचा काळ कधी इंग्लंडच्या तुरुंगात, कधी डोंगरीच्या तुरुंगात, कधी भायखळ्याच्या तुरुंगात. जेव्हा ते मुंबईला आले, त्यांना पाठवलं गेलं आता खटला चालवायचा म्हणून, तेव्हा पहिल्यांदा त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवलं आणि नंतर भायखळ्याच्या तुरुंगात आणलं. आणि आपण कसं म्हणतो की आमची ती जागा ना जरा अशी होती, आता ही जागा अशी आहे. 2 घरं बदलल्यावर, आता कोठडी बदलल्यावर सावरकर म्हणतात डोंगरीचा तुरुंग जरा बरा होता, इतका भयंकर भायखळ्याचा आहे.
कारण भायखळ्याच्या तुरुंगाला खिडकीसुद्धा नव्हती. अशा ठिकाणी सावरकरांना राहावं लागलं. त्या बेड्या अशा घालाव्या लागल्या पायामध्ये. आणि ते सांगतात की सगळ्यात वाईट काय होतं माहिती आहे का? म्हणाले आपल्या हातातली बेडी आपल्यालाच उजळावी लागत होती. याच्या एवढा दैवदुर्विलास आयरनी काय? सावरकर म्हणतात जी बेडी मोडून टाकावी, फोडून टाकावी, ती बेडी मी स्वतःच उजळावी. पण म्हणाले पर्याय नव्हता. 2 गोष्टी, नाही उजळली तर पाठीवरती फटके होते, आणि त्याहीपेक्षा ती स्वच्छ घासली नाही तर ती गंजली तर ती मलाच गांजत होती. कवितेमध्ये गंजी, गांजी असे शब्द वापरतात, अशी क्रियापदं वापरतात. ती गंजली तर मलाच गांजत होती, माझी सालटी सोलवटून निघत होती, आणि म्हणून बेडी घासावीच लागत होती. अशा किती कविता आहेत सावरकरांच्या, आपल्याला अस्वस्थ करतात. तर मी सांगत होते सायम घंटा या कवितेबद्दल. दिवसभर काम झालेलं आहे, कोलू पिसून झालेलं आहे, पाठीवरती सपासप फटके खाऊन झालेले आहेत, आणि आता सगळ्या कैद्यांचं लक्ष म्हणजे कान सगळे लागलेले आहेत एका आवाजाकडे. कुठला आवाज? संध्याकाळचा टोला, सायम घंटा. संध्याकाळचा टोला कधी पडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण संध्याकाळचा टोला पडला म्हणजे त्या दिवशीचं काम संपलं, आणि काम संपल्यावर सुद्धा आपण जिवंत आहोत हे तपासलं की लक्षात यायचं एक दिवस वाढला. ही सायम घंटा कविता. आणि सायम घंटा कवितेमध्ये ते पंक्तीचं वर्णन करतात. आमचं काम संपलं की थोड्याच वेळात आमची पंगत वाढली जायची. अर्थात पंगत हा शब्द म्हटल्यामुळे आपल्या कल्पना वेगळ्या असतात. आपण पंगत कशी घालतो? सुंदर ताटं मांडतो, रांगोळ्या काढतो, उदबत्त्या लावतो, शहनाई लावतो, तोरणं लावलेली असतात, अतिशय प्रसन्न असतं सगळं वातावरण. सावरकर म्हणतात आमची पंगत ऐका. कशी पंगत बसली आहे? पंगतही बसली अपराध जनांची. आम्ही अपराधी होतो, आणि आमचा अपराध काय? देशावरती प्रेम हा आमचा अपराध होता. पंगतही बसली अपराध जनांची, कामाने घामाने क्लिन्न गंधती. दिवसभर काम केलेले, अंदमानची हवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे जे जाऊन आलेत त्यांना तर नक्की माहिती आहे, चिकट. आणि अशामध्ये सातत्यानं काम, पाठीवर फटके, त्यामुळे कामाने घामाने क्लिन्न गंधती, सगळा घामाचा दर्प भरलेला आहे. अशा ह्याच्यात आमची पंगत सुरू झाली. आपण उदबत्त्या लावतो, तिथे कुठला दर्प होता ते बघा. सांजेच्या जेवणासी रोटी डाल दो. आपल्याकडे आपण कसं प्रेमाने वाढतो, घ्या हो, जाईल जाईल एखादा गुलाबजाम घ्या, प्रेमानं आग्रह करतो. तिथं आग्रह करणारे कोण? आणि म्हणून ताटं वाढली जायची आणि असं वरणच टाकलं जायचं. डाल रोटी डाल दो असं वर्ण फेकत 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 म्हणजे त्यांचं वाढणं सुरू व्हायचं. आणि म्हणतात डाल रोटी थाळ्यांमधूनही सरस हा पडे. आपण काय सांगतो पंगत सुरू झाली की सावकाश होऊ द्या, अगदी आरामात सावकाश. तिकडे काय सांगितलं जायचं? खावो बे जल्दी 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 जल्दीच लागली. सावरकर म्हणतात जरा सुरुवात केली खायला तर पुढच्या मिनिटाला कधी कधी म्हणायचे उठो, आणि त्या क्षणी सगळं ताट तसंच सोडून उठावं लागायचं. सगळं ताट म्हटल्यानंतर आपल्याला उगाच असं वाटेल की सगळं भरलेलं ताट होतं का काय? 2च गोष्टी, भाकरी आणि तो डाळ काय असेल ती द्रवपदार्थ. आणि भाकऱ्या एवढ्या कडक. विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या परिभ्रमणा काळाचा अत्यंत सुंदर हे लिहिताना सांगितलं आहे की काही वेळेला 3-3 दिवसांनी खायला मिळालेले भारत भ्रमण करत असताना, आणि त्या 3 दिवसानंतर मिळालेली भाकरी इतकी कडक असायची की ती खाताना ओठ फाटायचे, गाल फाटायचे, अशी ती भाकरी खावी लागायची. सावरकर पण तेच सांगतायत. सावरकर म्हणतायत हाय तया स्नेह ममत्वाविना सुक्या तुकड्यांचा तोंडी चघळत भुगा. त्यांना आठवण झाली आहे येसूवहिनींची. भाकरी थापली आहे चुलीवरती, ती छान टम्म फुगली आहे, खाली उतरवली आहे, लोण्याचा गोळा ठेवला आहे, पण आता नाही. आता ती कडक भाकरी समोर आलेली आहे. त्यामुळे हाय तया स्नेह ममत्वाविना सुक्या तुकड्यांचा तोंडी चघळीत भुगा. भुक्त अर्धभुक्त अर्धरिक्त जो जैसा असेल तैसा उठे. कुणाचं पोट भरलं आहे, कुणाचं नाही, कुणाचं अर्धवट झालं आहे, पण उठो म्हटल्यानंतर उठावं लागत होतं. ही त्यांची बंदिवासातली कविता. अर्थात बंदिवासातल्या कविता आपण वाचताना आपण गलबलून जातो की काय भयंकर सहन केलं या माणसांनी, आणि आज आपण त्यांना काय दिलं. मला तो श्लोक आठवतो मराठीतला,
आली जरी कष्ट दशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर. त्यांच्या आयुष्याचा म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सावरकरांच्या जीवनाला ह्या 2 ओळी बरोबर जातात. आली जरी कष्ट दशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर. उभे राहतील ते, समोर आलेल्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतात. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण काय केलं? त्यांचं नाव पुसू पाहिलं, त्यांचे विचार कसे दाबता येतील ह्याचा प्रयत्न केला. पण आज आपण पाहतोय तुम्ही जितकं दाबाल तितकं ते अधिक प्रखर होणार आहे. केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे. आज मी पुण्यात होते सकाळी व्याख्यानाला. पुण्यामध्ये 28 कार्यक्रम आहेत सकाळी सुरू आणि त्या सगळ्या कार्यक्रमांना इतकीच तुडुंब गर्दी आहे. केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे. जेवढं दाबाल तेवढं ते अधिक तेजानं चमकणार आहे. आपण म्हणतो की काय त्यांचा बंदिवास, किती त्यांना सहन करावं लागलं. पण नागपूरचे एक बोबडे नावाचे कवी होते. त्यांनी आपल्याला थोडी वेगळी दृष्टी दिली आहे. ते म्हणाले की ही मंडळी तुरुंगवासात होती म्हणून बरं झालं, त्यांना थोडासा तरी विसावा मिळाला, म्हणजे मानसिक विचार करायला वेळ मिळाला आणि त्यामुळे कित्येक चांगले चांगले ग्रंथ तुरुंगात जन्माला आले. मंडालेमध्ये होते टिळक म्हणून गीता रहस्य आला. पुण्यात असते तर त्यांना लिहायला वेळही मिळाला नसता म्हणून मंडालेमध्ये होते गीता रहस्य आला. एवढं मोठं सावरकरांचं काव्य, ते काव्य तुरुंगामध्ये अधिक जन्माला आलं. विनोबांची गीता प्रवचनं अतिशय जगाला मार्गदर्शन करणारी अशी ती धुळ्याच्या जेलमध्ये जन्माला आली. हे सगळं लक्षात घेऊन ते कवी बोबडे असं सांगतात, गीता रहस्य बाला कमला विनायकाला. गीता रहस्य बाला कमला विनायकाला, जी जन्म देती झाली ती धन्य बंदिशाला. जी जन्म देती झाली ती धन्य बंदिशाला. एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. आणि गंमत म्हणजे सावरकरांनी ह्या सगळ्या कविता मिळाल्या कशा आपल्याला? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे त्यांनी असंख्य कविता तोंडपाठ करून ठेवल्या. युरोपामध्ये सुद्धा आपल्याला असे किस्से माहिती आहेत. ट्रॅक्टनबर्ग हा जो गणिती होता तोही जेव्हा तुरुंगामध्ये होता तेव्हा त्याला विचार करता करता असंख्य फॉर्म्युले सुचले, पण त्यालाही लिहायला परवानगी नव्हती. त्यांनी ते सगळे पाठ केले आणि सुटल्यानंतर लिहून काढले ट्रॅक्टनबर्ग फॉर्म्युले. तसं सावरकरांनी कित्येक शेकडो ओळीत पाठांतरात ठेवल्या. आणि त्याहीपेक्षा कवीला एक उर्मी असते की आपल्याला जे सुचतं आहे ना ते लिहून काढावं. बघा, तुम्ही आपल्यापैकी कवी असतील ते हे मान्य करतील, नुसती ओठात आलेली कविता चालत नाही, लिहावी सुद्धा वाटते. सावरकरांना सुद्धा लिहावीशी वाटली कविता, पण कागद नव्हता, पेन पेन्सिल दिलेली नव्हती. मग काय करावं? मनमोहन नातूंनी लिहून काढलं त्यांच्या मनातल्या भावावस्था. मनमोहन नातू म्हणजे कसा ग बाई केला झाला, कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबाडा लिहिणारे मनमोहन नातू. त्यांनी सावरकरांच्या मनातली ही भावावस्था इतकी सुंदर लिहिली. सावरकरांना वाटलं की लिहून काढावं, पण हातात कुठलंही साधन नाही. मग अशा वेळेला त्या खिडकीतनं कोठडीच्या आकाशाचा एक तुकडा त्यांना दिसला आणि त्यांना असं वाटलं हा माझा कागद झाला तर. आणि म्हणून त्यांनी आकाशाशी संवाद साधला आणि विचारलं की तू माझा कागदाचा तुकडा होशील? आणि त्यावर आकाशाने उत्तर दिलं, मी मुक्तांमध्ये मुक्त, तू कैद्यांमध्ये कैदी, तुझे नि माझे व्हावे हे सूर कसे संवादी. अरे मी मुक्तांमध्ये मुक्त, मला कोणी अडवू शकत नाही, मला कोणी बांधू शकत नाही, आणि तू बघ सगळ्या बाजूंनी बांधला गेलास. मी मुक्तांमध्ये मुक्त, तू कैद्यांमध्ये कैदी, तुझे नि माझे व्हावे हे सूर कसे संवादी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. जड लंगर तुझी या पायी, तू पीस कसे होणार. आकाशात यायचं तर हलकं व्हायला हवं, आणि तुझ्या पायात बघ एवढे एवढे लोखंडाचे गोळे अडकवलेत. जड लंगर तुझी या पायी, तू पीस कसे होणार. माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. मी तर काही तुझा कागद होऊ शकत नाही, तुला हवं असेल तर भूमीला प्रश्न विचार. मग सावरकरांनी भूमीला प्रश्न विचारला. आकाश म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. हे विशेष. आकाश म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. मग काय झालं? दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली.
ही दगडाची पार्थिव भिंत 2 महाकवींसाठी पुढे सरकली आहे. एक 11व्या शतकातले महाकवी ज्ञानेश्वर आणि दुसरे गेल्या शतकातले महाकवी सावरकर. या दोघांसाठी भिंतींनी सांगितलं आमच्यावर लिहा, आम्ही कागद आहोत. आणि ज्ञानदेवांनी भिंत चालवली, त्यामुळे पार्थिव गोष्टी ह्यांच्यासाठी बदलल्या. काय सुंदर कल्पना मनमोहन नातूंची. हा त्यांच्या बाजामधला तुरुंगवासातल्या कविता, हा एक स्वतंत्र बाज आहे. आज सकाळी पुण्यामध्ये मी फक्त त्यांच्या बंदिवासातल्या कविता, अंदमानातल्या कविता हाच विषय फक्त मांडला होता. आणि आता त्यांचा चौथा बाज त्यांच्या कवितेमधला, तो म्हणजे जेव्हा ते बाहेर आले तुरुंगातनं आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये होते, तेव्हा समाज उघड्या डोळ्यांनी पाहत होते. समाज नेमका कुठे चुकतोय, काय बदलायला हवं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांना हे लक्षात आलं की समाज आपल्या आपल्यात खूप चौकटींमध्ये विभागला जातोय. जातीपाती, वर्ण, उच्च नीच या सगळ्यांमध्ये समाज विभागला जातोय. सावरकरांच्या मनाला ही गोष्ट खुपली, दुःख झालं त्यांना. आणि म्हणून सावरकरांनी अशा कित्येक कविता लिहिल्या ज्याच्यामध्ये त्यांनी समोर सांगितलं आहे की तुम्ही एकत्र या, कारण फोडा आणि राज्य करा हीच ब्रिटिशांची नीती आहे, त्याला तुम्ही खतपाणी घालताय. आणि फक्त बोलणारे नव्हते ते, तर कृतिशील होते. फक्त उक्तिशील नाही, कृतिशील होते. सावरकरांनी त्या काळामध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी त्यांच्या स्त्रियांकडनं हळदी कुंकू समारंभ आयोजित केले होते. सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी स्नेह भोजन सुरू केलं. म्हणजे मी फक्त बोलून चालणार नाही, मला त्या दृष्टीतनं प्रयत्न करायला हवेत, असे कित्येक गोष्टी केल्या. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू. हिंदूंनी कसं राहावं याबद्दल फार सुंदर भाष्य करणारी त्यांची ती कविता आहे. एवढंच नाही तर किरांकडनं पतितपावन मंदिर जे झालं त्याचं उद्घाटनसुद्धा त्यांनी सर्व धर्मियांसाठी ते एक तर खुलं ठेवलं. आणि 2 मुलींकडनं ज्या उतरंडीच्या नुसार सांगते की ज्या त्या समाजातल्या होत्या त्यांच्याकडनं गीत पाठ करून घेऊन ते गीत स्वतः लिहिलं सावरकरांनी. मला देवाचं दर्शन घेऊ द्या की, ते त्यांच्याकडनं म्हणून घेतलं. म्हणजे फक्त बोलणारे नव्हते तर प्रत्यक्ष कृती करणारे होते. त्यांच्या त्या काळातल्या कविता वाचल्या ना की आपल्याला प्रगत प्रगत म्हणून म्हणवतो नाही सध्या आपण, असं वाटतं की आपल्यापेक्षा ते किती प्रगत होते. त्यांचे विचार आजही आपल्याला अनेकदा पटत नाहीत म्हणजे स्वीकारायला आपण तेवढे मोकळे होत नाही. एवढे विलक्षण पुढचे विचार आहेत सावरकरांचं. दृष्टेपण एवढं अफाट आहे. त्यांची 1930मधली एक कविता सांगते जी मला अतिशय आवडते. लक्ष्मीपूजन असं त्या कवितेचं शीर्षक आहे. आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो, प्रसंग तसाच रंगवलेला आहे. लक्ष्मीपूजनाचा प्रसंग रंगवला आहे. आंघोळ वगैरे करून घरातला कर्ता पुरुष सोळं वगैरे नेसून लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा घरामध्ये देवघरामध्ये लक्ष्मीपूजन सुरू करतो. तिथून कविता सुरू होते. सावरकर म्हणतात, लक्ष्मीपूजन करावयाजै करतो स्नानाला, परका साबू परकी तेले लावूनी अंगाला. अचूक बोट. लक्ष्मीपूजन करावयाजै करतो स्नानाला, परका साबू परकी तेले लावूनी अंगाला. विदेशातली साखर घालून नैवेद्या दावू, अशा रीतीने प्रसन्न लक्ष्मी होईल का भाऊ. आपल्यालाच प्रश्न विचारला आहे. विदेशातली साखर घालून नैवेद्या दावू, अशा रीतीने प्रसन्न लक्ष्मी होईल का भाऊ. मग काय केलं पाहिजे. देशी साबू देशी तेले देशी शस्त्राने, देशी साखर देशी अस्त्रे देशी वस्त्राने. स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ, स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ. गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल. स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी ही कल्पना 1930मध्ये सावरकरांनी मांडलेली आहे. ती आपल्याला आत्मसात करायला मध्ये काही वर्षांचा अवधी गेलेला आहे. हे त्यांचं दृष्टेपण होतं. आणि अशा त्या प्रचारकी स्वरूपाच्या, प्रचारकी हा शब्द कदाचित खटकेल आपल्याला, पण समाजाच्या दृष्टीतनं विचार मांडणाऱ्या सावरकरांच्या कविता, अशा त्यांच्या कवितेचे 4 बाज आपल्याला स्पष्टपणे दिसतात. गंमत म्हणजे आपण सुरुवात केली बोलायला, सावरकरांच्या मनामध्ये वयाच्या 8व्या वर्षी विचार आला. काय विचार आला. आपण एक महाकाव्य जन्माला घालावं. महाकाव्य म्हणजे काय हे माहितीही नव्हतं.
अशा वयामध्ये त्यांना वाटलं आपण महाकाव्य जन्माला घालावं. आणि विषय काय महाकाव्याचा? पानिपत. सगळं वेगळंच त्यांचं. आणि त्यांची इच्छा होती की आपल्या लेखणीतनं 1,00,000 ओळी उतराव्यात. मला तर हे वाचल्यावर असं वाटलं आपलं क्षितिज जिथे संपतं तिथून त्यांची सुरुवात होते. माझ्या लेखणीतनं 1,00,000 ओळी उमटाव्यात, न जमल्यास 50,000, अर्धा लाख. पण एकंदर त्यांचं कार्य, त्या कार्याचा व्याप पाहिल्यानंतर तरीही त्यांच्या लेखणीतनं 10,088 एवढ्या काव्याच्या ओळी जन्माला आलेल्या आहेत. यातसुद्धा भेद आहे, पण 10,088 11,000 पकडूया, एवढी काव्य संपदा सावरकरांच्या नावावरती आहे. आणि सावरकरांना एकदा असं वाटलं होतं बरं का, थोडासा अहंकार झाला होता. तेच म्हणतात, नामदेवांना झाला होता तसा. ते म्हणतात की मला असं वाटलं की आता कुठे कविता शाबूत राहणार आहे, माझं कार्य काय, मी अशा व्यापामध्ये कुठे म्हणे कविता शाबूत राहणार आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी कवितेचा हात धरलेलाच नाही, कवितेनं माझा हात धरून ठेवलेला आहे. त्यांना तोपर्यंत वाटत होतं मी धरलं आहे, पण नंतर लक्षात आलं नाही, तिनेच माझा हात धरलेला आहे. ते स्वतः एका कवितेमध्ये म्हणतात ना कविता निज भक्ता त्यागिना कधी, सरस्वती आपल्या भक्तांना कधीही सोडत नाही. ना कविता निज भक्ता त्यागिना कधी, भक्त तियेला त्यागो ती त्यागिना तया. भक्तांनी सोडलं तरी सरस्वती भक्ताला सोडत नाही, हे माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत मला वाटायचं मीच हिला धरलं आहे. असं साक्षात कवितेनं जी त्यांना धरून ठेवलं ते कवी फक्त, म्हणजे ते सावरकर फक्त कवी नाहीत, तर ते खऱ्या अर्थानं महाकवी आहेत. महाकाव्य जन्माला आलं नाही त्यांच्या लेखणीतनं. गोमंतक, विरहोच्छ्वास, कमला आणि महासागर ही त्यांची खंडकाव्य आहेत. आणि प्रसंगाप्रसंगानं जन्माला आलेली असंख्य काव्य आहेत. पण प्र. ल. गावड्यांच्या एका लेखात त्यांनी फार छान सांगितलं. ते म्हणतात की महाकाव्य न रचलेला महाकवी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांची प्रत्येक कविता ही महाकाव्याच्या तोडीचीच आहे. एक उदाहरण घेऊया. 1906 साली सावरकर विलायतेला निघाले होते बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी म्हणून. आणि बोटीच्या डेकवरती एकटेच उभे होते. आणि त्या डेकवरनं रात्रीच्या वेळेला आकाश न्याहाळत होते आणि एका वैश्विक घटनेचे ते साक्षीदार झाले. आकाशातनं एक चांदणी निखळली आणि थेट समुद्राकडे झेपावली. आपल्यासारखी व्यक्ती असती तर आधी आपण 4 लोकांना हे सांगतच बसलो असतो. पण सावरकर हे कवी आहेत. आणि अशी घटना समोर घडल्यानंतर त्यांच्या लेखणीतनं काव्य जन्माला आलं नसतं तरच नवल. सावरकरांनी काव्य जन्माला घातलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, समोर बघतायत आकाश आणि भूमी वेगळं कळतच नाही. म्हणतायत सुनील नभ हे, सुंदर नभ हे, नभ हे अतल आहा, सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलची हा. आणि मग म्हणतात नुमजे लागे कोठे नभ, कोठे जलसीमा होई. आकाश कुठे संपतं आणि पाणी कुठे सुरू होतं हेच कळत नाही आहे क्षितिज रेषेवरती. नुमजे लागे कोठे नभ, कोठे जलसीमा होई. नभात जल हे, जलात नभ हे, संगमुनी जाई. शब्दाकडे आपण लक्ष देऊया विशेषत्वानं. संगमणं म्हटलं आहे हो. हां, आपण समोर आहात, आपण निश्चित मराठी भाषेचा विचार करणारी माणसं आहात. संगमणं हे आपल्याकडे क्रियापद म्हणून वापरलं जात नाही. आपल्याकडे संगम हे नाम आहे. पण महाकवीला जर वाटलं तर तो एखादा शब्द कॉईन करू शकतो. आणि सावरकरांनी कित्येक शब्द मराठी भाषेला दिलेले आहेत. त्याच्यामधलेच हा विचार आहे बघा. संगम हे नाम आहे, पण हे फक्त सावरकरांनी केलं आहे असं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी पण केलं आहे. नामाचं क्रियापद सहज करून टाकतात. कुठलं सांगू पद ज्ञानेश्वरांचं? अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. झुळूक हे नाम आहे, पण त्याचं क्रियापद करून टाकलं. का? कारण महाकवीला जेव्हा वाटतं की नाही मला असाच शब्द पाहिजे, तर महाकवी तो जन्माला घालू शकतो. एका संस्कृत कवीला असं वाटलं की अंगठ्याभर पाण्यामध्ये एक मासोळी फरफर 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 करते आणि शब्दकोश ढुंडाळायला लागला तो. आता फरफर 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 करणे याला मिळेल का शब्द शब्दकोशामध्ये? पण तो कवी हटून बसला, मला हेच वापरायचं आहे म्हणाले. आणि लिहिलं त्यांनी. काय लिहिलं?
अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फरफरा येते. आणि हे का लिहू शकला? कारण संस्कृत भाषा तेवढी लवचिक आहे. नामाचे धातू आणि त्या धातूतनं क्रियापद करून देण्याची सगळी मुभा संस्कृत भाषा देते. म्हणून सफरी फरफरा येते केलं. इथे सावरकरांनी सुद्धा संगमणं हे क्रियापद केलं. मग म्हणतात मला कळतच नाही हो म्हणाले. काय? आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती. आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती वा आकाशी हे प्रतिबिंबिती सागरीचे मोती. आकाशातले तारे खाली उतरले आहेत का इकडचे मोती वर गेले आहेत हेच मला कळत नाही. इतका त्या दोघांमधलं साम्य ते दाखवतात. आणि मग पुढची कविता सुरू होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाकवीच्या लेखनामध्ये जेव्हा निसर्ग येतो तेव्हा तो निसर्ग केवळ नेपथ्य बॅकग्राऊंड म्हणून येत नाही, तर त्या निसर्गातल्या प्रत्येक घटनेला त्याच्या साहित्यकृतीमध्ये स्थान असतं. कालिदासाचं शाकुंतल आपण वाचतो. त्या शकुंतलेनं एक कोपऱ्यामध्ये तिकडे ज्योत्स्नेचं म्हणजे मोगरीचं वेल लावलेलं आहे. तो फक्त वेल लावला छान दिसतो म्हणून संपलेलं नाही. ती मोगरी प्रत्येक वेळेला त्या नाटकामध्ये येते. म्हणून अवतीभोवतीच्या निसर्गाला महाकवी खऱ्या अर्थानं जिवंत करत असतो. सावरकरांची ही कविता काय किंवा सागरास ही कविता काय? समुद्राला जिवंत केलं आहे, चेतन केलं आहे. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ब्रायटनच्या किनाऱ्यावरती बसलेत सावरकर. मदनलाल धिंगरांच्या चॅलेंज या वक्तव्याचा विचार चालू आहे. ज्ञानचंद वर्मा भेटायला येणार आहेत आणि समुद्राच्या अवतीभोवती सगळी माणसं खेळतायत, खिदळतायत, लोक हसतायत, मजा करतायत. त्या सगळ्यामध्ये सावरकर मात्र मनानं अगदी एकटे आहेत. करीशी एकांती गर्दी एकांत ही जनसंमर्दी असं गोविंदाग्रज म्हणजे गडकरी म्हणाले होते. तशी सावरकरांची अवस्था झालेली आहे. आणि अशामध्ये सावरकरांना समोर तो समुद्र दिसला आहे आणि त्याच्याशी संवाद करायला लागलेत सावरकर. म्हणतायत ने मजसीने परत मातृभूमीला. तूच म्हणाला होतास की मी माझ्या आईला वचन तू दिलं होतंस की ह्याला मी तुझ्याकडे परत घेऊन येईन. आणि मलाही असं वाटलं अधिक उच्च शिक्षित झालो तर माझ्याच आईचा नाही का फायदा होणार. पण आता मात्र तू मला घेऊन जात नाहीस. माझ्या आणि माझ्या मातृभूमीचा विरह तू घडवला आहेस आणि विरहाचं दुःख काय असतं हे अनुभूतीशिवाय तुला कळणार नाही. म्हणून त्याला काय सांगतात? बहुजीवलग गमते चित्ता रे तुझं सरित पते जी सरिता रे तद्विरहाची शपथ घाली तो तुझला. दुःख हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. परदुःख कायम शीतलच वाटतं. म्हणून तुलाही दुःखाचा अनुभव येऊ दे, तुलाही विरहाचा अनुभव येऊ दे. हा विरह कुणाचा? बहुजीवलग गमते चित्ता रे तुझं सरित पते जी सरिता रे. त्या नदीच्या विरहाची शपथ तुला घालतो. गंमत बघा, संस्कृत भाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये सागरासाठी असंख्य शब्द आहेत, पण इथे सरितपती हाच शब्द वापरला कारण त्या सरितेच्या विरहाची शपथ घालायची. तुझं सरितपते जी सरिता रे. मग पुढे सावरकर त्या समुद्राला म्हणतात तू माझ्याकडे बघून हसतोयस आणि हे हसणं साधं नाही, खिजवतोयस मला. आश्चर्य वाटतं. आम्हाला समुद्राचा चेहरा पण दिसत नाही, यांना चेहरा दिसतो, त्याच्यावरचं हास्य दिसतं, ते खिजवणारं आहे हेही त्यांना दिसतं. इतकं समुद्राला चेतन करतं. आणि कशामुळे म्हणतायत ते हास्य? तर समुद्राच्या लाटा येऊन ज्या फुटतायत त्यांनी जो पांढरा फेस येतोय तो पांढरा फेस हे हसण्याचं प्रतीक आहे. कारण संस्कृत साहित्यामध्ये पांढरा रंग, हसण्याचा रंग पांढरा मानलेला आहे. आपण अट्टहास हा शब्द वापरतो. जाता जाता सांगते, सावरकरांच्या पण कवितेमध्ये आहे अट्टहास करीत जाई धर्मधारणी. अट्टहास हा शब्द वापरतो. आता आपण त्या शब्दाचा अर्थ हट्ट असा घेतला आहे किंवा जिद्द असा घेतला आहे. तो तसा अर्थ नाही आहे. अट्टहास म्हणजे काय? तर तांडव झाल्यानंतर संध्याकाळी तांडव नृत्य करून झाल्यानंतर शंकराला एवढा आनंद होतो आणि शंकर इतक्या जोराने हसतात, त्याला अट्टहास्य म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला हास्याचा रंग पांढरा आहे. दररोज शंकर तांडव करतात, दररोज हसतात आणि कैलासावर इतका थंडावा आहे, इतकं गार आहे की ते हास्य बाहेर पडलं की गोठतं. म्हणून कैलास कायम बर्फाच्छादित आहे अशी कल्पना आहे. ते अट्टहास्य म्हणजे हसण्याचा रंग पांढरा मानला गेला आहे आणि येणारी प्रत्येक लाट पांढऱ्या रंगाने फुटते आहे. म्हणून सावरकर म्हणतायत तू मला हसतोयस या फेन मिशे हससी निर्दया कैसा. आणि मग म्हणतायत थांब, आता मला तर हे कसं वाटतं, लहान मुलं असतात ना शाळेत खोड्या करतात
मग एक मूल सांगतं थांब आईला नाव सांगतो. सावरकर अगदी त्याच भूमिकेत शिरले आहेत आणि सागराला म्हणतायत थांब आता हे सगळं आईच्या कानावरती घालतो. मग आई काय करेल? तुला अगस्ती आठवतोय ना? कोण अगस्ती? जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला, तो अगस्ती माझ्या मातृभूमीचाच मुलगा आहे बरं. तुझं हे शेफारलेपण जे आहे ना ते माझ्या मातृभूमीच्या कानावर घालेल. मग आई काय करेल तर हे कथिल हे अगस्तीचं आता रे, जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला, असा अगस्ती माझ्या देशाचा आहे हे विसरू नकोस. हा सगळा संवाद सुरू आहे. पहिल्यांदा आपल्याला वाटतं सागराशी काय संवाद, पण एक दोन कळवी होता होता आपल्या लक्षात येतं की आपणही त्याच्यात हरवून जातो आणि खरोखरच सागरसुद्धा काही बोलेल की काय असं वाटतं. इतकं चेतनत्व सावरकर अवतीभोवतीच्या निसर्गाला आपल्या कवितेमधनं देत असतात. काय कविता आहे! काकासाहेब कालेलकर एकदा असं म्हणाले होते की मराठी कवितांचं एक दालन केलं आणि त्या दालनामध्ये आणखीन एक वेगळं दालन केलं मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या कविता. तर त्या दालनामध्ये अग्रेसर राहण्याचा मान फक्त ह्या कवितेचा आहे. 1909 मधली कविता आहे. आजही ती कविता ऐकताना, ती कविता म्हणताना आपले डोळे पाणावतात, डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. का? कारण ते आर्तता जी आहे ती अजूनही टिकून आहे त्या कवितेमध्ये. खरंच काकासाहेब कालेलकर म्हणाले ते किती खरं आहे, साधू बोले सहजबा साधू का बोला बिरथा ना जाय. तसं त्यांनी म्हटलं ते खरंच झालं. आणि ही कविता पूर्ण झालेली नाही, ही कविता पूर्ण झालेली नाही. निखिल घोष यांनी 1932च्या मे महिन्यातल्या मराठा वर्तमानपत्रामध्ये या कवितेवरती एक लेख लिहून काढला आणि त्या लेखामध्ये ते असं म्हणतात की सावरकर कमेन्स टू हम अ सॉन्ग ही सॅंग ॲज ही कंपोज्ड. इट वॉज अ मराठी पोएम डिस्क्रायबिंग अ पिटिएबल कंडिशन ऑफ इंडिया. हिज व्हॉइस बिकेम चोक्ड, टीयर्स रोल डाऊन हिज चीक्स. आणि सावरकर वेप्ट लाईक अ चाइल्ड अँड द सॉन्ग रिमेंड अनफिनिश्ड. त्यांना अजून काही लिहायचं होतं पण इतका गळा भरून आला, कंठ इतका दाटून आला, डोळे इतके डबडबले की सावरकरांना पुढे बोलवलं नाही आणि ती कविता अर्धवट राहिली. सावरकर वेप्ट लाईक अ चाइल्ड. आश्चर्य वाटतं की ते असे रडले, हमसून हमसून रडले. आपल्याला तर हे पटतच नाही, कारण आपण म्हणजे सावरकर म्हणजे कायम धगधगतं यज्ञकुंड, पण मातृभूमीचा विरह त्यांना सहन झाला नाही. हेच सावरकर 1909 किती खंबीर होतात जेव्हा त्यांच्या वहिनीचं पत्र येतं की असं असं झालं आहे, आपल्या दोन्ही भावांना सरकारने अटक केलेली आहे. व्हॉइसरॉयच्या गाडीवरती हल्ला झाला, तो हल्ला सावरकर कुटुंबियांपैकी कोणीतरी केला असावा या तर्काने दोन्ही बंधूंना अटक झालेली आहे. एक बंधू तिकडे अंदमानामध्ये, त्या वहिनींनी करायचं तर करायचं काय, असं सगळं पत्र आल्यानंतर सावरकरांनी वहिनींना उत्तर पाठवलं आणि ते कवितेतून पाठवलं. त्या कवितेचं शीर्षक आहे सांत्वन. अनेक फुले फुलती, वहिनींना लिहिलं आहे, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे. अगं खूप फुलं फुलतात आणि बावून जातात, कोण त्यांचा हिशोब ठेवतो. पण परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी नेले, कमल पुष्पते अमर ठेले, मोक्षदायी पावन. पण एखाद्याच कमळाच्या नशिबी तो योग असतो की हत्ती येतो, आपल्या सोंडेनी ते फूल उचलतो आणि श्रीहरीच्या चरणावरती अर्पण करतो. तो मान आपल्या कुटुंबाला मिळालेला आहे. वहिनी, दुःख करण्याचं कारण नाही. गंमत बघा, सावरकरांनी ही सगळी कविता ओवी छंदात लिहिली आहे. किती वेगवेगळी वृत्त वापरतात सावरकर. आज कवितेचा विषय म्हणून इथे थोडा स्पर्श करते. कधी उपेंद्र वज्रा, कधी इंद्र वज्रा, कधी स्रग्धरा, कधी शार्दूल विक्रीडित. माझ्यासमोर बरीच या पिढीतली मंडळी आहात, त्यामुळे आता वृत्त म्हणजे काय सांगायची गरज नाही, हे चांगली गोष्ट आहे. नाही तर आता पुढच्या पिढीला तेही आधी सांगावं लागणार आहे. पण अशा वेगवेगळी वृत्त सावरकर वापरतात. पण वहिनीला पत्र लिहायची वेळ आल्यानंतर मात्र फक्त ओवी हा छंद त्यांना सुचतो. कदाचित त्यांच्या मनात आलं असेल की आपली वहिनी हळवी आहे, अल्पशिक्षित आहे, भावूक आहे आणि कदाचित बाकीचे छंद तिला माहीत नसतील, पण जात्यावरती दळताना ओवी तिने नक्की गायली असेल. म्हणून असेल कदाचित की ही संपूर्ण कविता ओवी छंदात जन्माला आली. सावरकरांनी तिचं मन इतकं अचूक ओळखलं होतं. आपले 2 दीर आणि आपले पती कारावासात आहेत म्हणून ती फक्त अस्वस्थ झाली अशातला भाग नाही. आपल्याकडे असं म्हटलं जातं की पुरुष त्या घडीचा विचार करतो आणि स्त्री उद्याचा विचार करते.
आणि त्यामुळे सावरकरांना कळलं आहे की आपल्या वहिनीच्या मनात नेमकं काय चाललं आहे. आणि ते लिहितात, होय वहिनी, अगं मला कळतं आहे, अगं तुझा विचार कळतोय, तुझं दुःख कळतं आहे, तुला ह्याही भीती वाटते ना की सगळे तुम्ही असेच बाहेर असाल तर आपली वंशलता वाढायची कशी, हा वंश वाढायचा कसा, हा वंश टिकायचा कसा, ही भीती तुला वाटते ना. पण काळजी करू नकोस, अमर होयती वंशलता निर्वंशजीचा देशाकरिता, दिगंती बसरे सुगंधिता लोकहित परिमलाची. काही काळजी करू नकोस, अगं देशासाठी निर्वंश झालो ना तरीसुद्धा आपला वंश अखंड टिकणार आहे. हे म्हणायला केवढी ताकद हवी, केवढं धारिष्ट्य हवं हे म्हणताना. आणि हे सगळं त्यांनी वहिनीला लिहून कळवलेलं आहे. एखाद्याला धीर कसा द्यावा हे सांगताना किती खंबीर होणारे सावरकर आणि मगाशच्या कवितेनंतर हमसून हमसून रडणारे सावरकर, ही दोन्ही रूपं त्यांचीच. मागे एकदा बोलता बोलता मी असं म्हटलं की असे हळवे होते सावरकर. तर भाषण संपल्यावर एका व्यक्तीने वादच घालायला सुरुवात केली माझ्याशी, तुम्ही हळवं हे विशेषण कसं वापरता. अहो ते धगधगीत यज्ञकुंड आहेत हे मान्यच आहे, पण माणूस पण आहेत ना, मग हळवे पण असू नये का. उलट हळवे आहेत, संवेदनशील आहेत म्हणून समाज दिसतोय, जर हळवे नसते तर समाज दिसला नसता. म्हणून त्या केसरी यज्ञकुंडामध्ये मानवतेचं आणि संवेदनशीलतेचं एक हिरवं रोपटंसुद्धा आहे सावरकरांच्या. आणि ते रोपटं पाहायचं असेल तर कवितेशिवाय पर्याय नाही. सावरकरांच्या कवितेची सुरुवात झाली कधी, वयाच्या 8व्या वर्षापासून. मी म्हटलं मगाशी तुम्हाला, त्यांचे वडील उत्तम कविता करायचे आणि त्यांचे एक 5 ते 10 मिनटात 9ला संपवते. आणि त्यांचे मामा उत्तम कविता करायचे. त्यांचे मामा म्हणजे गोविंदपंत मनोहर. आणि सावरकरांचं एक अगदी छोटं वाक्य सांगते बरं का. ते असं म्हणतात, आमच्या वडिलांच्या आणि आमच्या मामांच्या उभयकुळी आढळून येणाऱ्या कवित्व शक्तीचे अंकुरच आम्हा भावंडांच्या कवितेमध्ये पल्लवित, पुष्पित आणि फलित झालेत. छोटं वाक्य, काय सुंदर लिहिलं आहे. पण आमच्या वडिलांच्या आणि आमच्या मामांच्या उभयकुळी आढळणाऱ्या कवित्व शक्तीचे अंकुरच आम्हा भावंडांच्या कवितेमध्ये पल्लवित, विकास दाखवला आहे. आधी पालवी येते, मग फूल होतं आणि मग फळ होतं, पल्लवित, पुष्पित आणि मग फलित झालेले आहेत. एक वाक्य म्हणजे काव्यच आहे. वाक्य आणि काव्यामध्ये फार फरक नसतो बघा ना, सगळे अक्षरं सारखीच आहेत. पण त्या वाक्याचं काव्य होण्यासाठी मध्ये रस असावा लागतो. वाक्यम रसात्मकम काव्यम. आणि तो रस सावरकरांच्या कवितेमध्ये यायला लागला. 1902 सालातल्या त्यांच्या कविता त्याची खात्री देतात. तोपर्यंतच्या त्यांच्या ज्या कविता आहेत त्या थोड्याशा भाबड्या, बाळबोध आहेत. अर्थात मी बाळबोध शब्द वापरते, मला क्षमा करा, कारण त्यांची बाळबोध कवितासुद्धा आपल्यासाठी खूप वरची असू शकते. पण तरी त्यांच्यातच जर पाहिलं त्यांच्याच कवितांमध्ये तर आपल्याला हा फरक जाणवतो. 1902 साली मुंबईच्या हिंदू युनियन क्लबनं हेमंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं एक कविता स्पर्धा घेतली आणि विषय दिला विधवांची दुस्थिती. खूप कविता आल्या, शेकडो कविता आल्या. त्यातल्या 2 कविता सर्वोत्तम ठरल्या. पहिल्या नंबरला 20 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार होतं. आता 2 कवी सर्वोत्तम ठरले. कोण होते हे 2 कवी? एक होते श्रीपाद नारायण मुजुमदार आणि दुसरे होते विनायक दामोदर सावरकर. या दोघांच्या कविता अत्युत्कृष्ट ठरल्या. आता 10-10 रुपये कसे विभागून द्यायचे म्हणून समितीची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये 30 रुपये केले आणि 15-15 रुपये विभागून दिले. हे सगळे उल्लेख आहेत. विधवांची दुस्थिती नावाची त्यांची कविता आहे. या विधवांच्या दुस्थितीची फक्त सुरुवात सांगते. एका गावामध्ये प्लेगची साथ आलेली आहे आणि त्या साथीमध्ये अगदी नुकतंच लग्न झालेल्या एका स्त्रीचा नवरा गेलेला आहे आणि तिथून ही कविता सुरुवात होते. ती मुलगी असं म्हणते, मी अल्पवयी बाला माझा सौभाग्यनिधी अहो जळाला, मी अल्पवयी बाला माझा सौभाग्यनिधी अहो जळाला, वैधव्याचा प्रचंड गिरी हा मजवरी कोसळला. इथून ती कविता सुरू होते. ती कविता अशी वाढत 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 जाते आणि मग सावरकर पहिलं तिचं वर्णन करतात, तिच्या दुःखाचं वर्णन करतात, आता समाजामध्ये तिला कसं जगावं लागणार आहे ह्याचं वर्णन करतात. आणि वयाच्या 18व्या वर्षामध्ये सावरकर आपल्यासमोर एक प्रश्न ठेवतात. सावरकर म्हणतात की विधूर आणि विधवा या दोघांची मनस्थिती एकच असते ना, दोघांनीही आपला सहचर गमावलेलाच असतो ना, मग विधुरांना मात्र समाजाने झुकतं माप दिलेलं आहे.
साठीच्या जरठांनो विधुरांनो नववधू खुशाल वरा. 60 वर्ष झाली तरी करा पुन्हा लग्न. म्हातारा इतुका नवघे पाहुणसे वैमान. देवलांनी सुद्धा त्याच्यावरती प्रहार केलेला आहेच की. साठीच्या जरठांनो विधुरांनो नववधू खुशाल वरा, पण लग्नाच्या अष्टदिनी विधवा, पण ना वरो अन्य नवरा. दुसरा फरक दाखवला समाजातलाच. इच्छिले तितुके वेळा विधुरांनी षड रसादी भक्षावे. हां, इच्छिले तितुके वेळा विधुरांनी षड रसादी भक्षावे. विधवांनी परी एक भुक्त राहुनी कदन्न लक्षावे. काय फरक आहे आणि कशासाठी हा फरक आहे असा प्रश्न ते आपल्या समोर ठेवतात. एवढंच नाही, दुःस्थिती मांडून थांबत नाहीत, तर त्या दुःस्थितीची सुस्थिती करण्यासाठी काय करायला हवं याचे कित्येक उपाय देतात. आणि मुख्य म्हणतात त्यांना आधी शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं पाहिजे आणि त्यासाठी समाजाने त्यांना प्रथम आपुलकीनं स्वीकारलं पाहिजे. हे वयाच्या 18व्या वर्षी सावरकर लिहितात. ही संपूर्ण कविता आर्यावृत्तामध्ये आहे. एक कडवं फक्त सांगते, शेवटच्या अक्षरांकडे आपण लक्ष देऊया. आर्यावृत्त हे अतिशय कठीण असं वृत्त आहे. लिहायला गायला सांगायला कठीण वृत्त आहे. एक कडवं फक्त सांगते त्यातलं, एक आर्या सांगते. शेवटच्या शब्दांकडे फक्त लक्ष देऊया. युवती बरोबरीच्या, तिचा नवरा गेलाय पण तिच्या मैत्रिणी, त्यांचे यजमान हे जेव्हा एकत्र फिरायला बाहेर जातात तेव्हा हिची स्थिती काय होते. युवती बरोबरीच्या पतीसह करीती विलास हासतिते. युवती बरोबरीच्या पतीसह करीती विलास हासतिते. पाहुनी विरहज्वाला अधिकाधिक जाळी दुस्सहासतिते. विलास हासतिते आणि दुस्सहासतिते तीच अक्षरं, पण त्या अक्षरांमधनं व्यक्त होणारा अर्थ मात्र वेगळा. ही चमत्कृती सावरकर 52 कडव्यांमध्ये करतात, कारण कविताच 102 आर्यांची. वयाच्या 18व्या वर्षी, मी म्हणते आज आपण 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिलाय, पण एवढी प्रगल्भता कुठून आणायची. समाजात काय चाललं आहे त्याचा विचार किती खोलवर केला आहे सावरकरांनी, हे सगळं सावरकर लिहून काढतात. आणि हे सगळं करत असताना काय धारिष्ट्य असेल त्यांचं. आर्यावृत्तात त्यांच्या असंख्य कविता आहेत. जाता जाता फक्त सप्तर्षीतल्या 1-2 ओळी फक्त आपल्याला सांगते. सप्तर्षी किंवा मला आता काही एखादे गोंधळ झाला असेल मी आपल्याला सांगते की कारागृहाधिपती म्हणजे जेलर, सोप्पं कळायला. कारागृहाधिपती सकाळी सकाळी आलेला आहे त्यांना बातमी देण्यासाठी. काय बातमी दिली त्यांनी येऊन? तो म्हणाला की तुम्हाला 25-25 वर्षांच्या अशा 2 शिक्षा झालेल्या आहेत, 50 वर्षांची शिक्षा तुम्हाला झालेली आहे. हे सावरकरांना जेव्हा सांगितलं, आपल्यासारख्या एखाद्याची वाणी गायबच झाली असती ऐकताना. सावरकरांच्या वाणीला धुमारे फुटलेत आणि सावरकर म्हणतात वर्षे 50, वर्षे 50, आहा वर्षे 50 की आहा वर्षे, ध्वनी हा पुनः पुन्हा मजवरी जसा की पाऊस 6 वर्षे. हां, वर्षे 50 की आहा 50 की वर्षे, ध्वनी हा पुनः पुन्हा मजवरी जसा की पाऊस 6 वर्षे. एकदा वर्षे म्हटल्यानंतर वर्षे इयर्स आणि एकदा वर्षे म्हटल्यानंतर बरसणं, हे सगळं लिहितात सावरकर. कधी? तुम्हाला 50 वर्षांची शिक्षा झाली हे कळल्यानंतर. ते त्या जेलरकडे पाहतात, पण जेलर त्यांच्याकडे पाहू शकत नाही. सावरकरांनी लिहिलं आहे, तो सांगताना गडबडला, मी ऐकताना सुद्धा गडबडलो नाही असं म्हणतायत. तो सांगताना डगमगला, मी ऐकताना सुद्धा डगमगलो नाही असं म्हणतायत. कारण ते सांगतात की हे स्मित मदवदनावरुनी श्रवणेन लेशमावळले. 50 वर्षांची शिक्षा होणार आहे हे कळायच्या आधी जसा माझा चेहरा हसतमुख होता, तेच स्मित शेवटपर्यंत राहिलं. हे सावरकर सांगतात. मला आठवण कशाची होते? वाल्मिकी रामायणातली. वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे ना की जेव्हा रामाला कळतं की आता आपल्याला जायचं वनवासामध्ये, तेव्हा अवतीभोवतीची माणसं कोणी अस्वस्थ होतं, कोणी रागावतं, कोणी चिडतं, सगळ्या भावना येतात. राम मात्र त्यांची जी स्थितप्रज्ञता आहे ती सोडत नाहीत. त्याच्यावरती वाल्मिकी लिहितात, श्रुत्वा न विव्यथे राम. हा, श्रुत्वा म्हणजे ऐकून, राम व्यथित झाले नाहीत. मला असं वाटतं की हे 50 वर्षांचं कळल्यानंतर सुद्धा सावरकर तसे स्थिर राहिले. श्रुत्वा न विव्यथे विनायक असं म्हणावंसं वाटतं. शेवटाकडे येते, खूप मुद्दे आहेत, पण स्वल्पविराम देतच मी पुढे चालली आहे. खरं तर सावरकरांच्या लेखणीतनं मगाशी म्हटलं तसं
जवळजवळ 11,000 ओळींची संपदा, काव्यसंपदा जन्माला आली. त्याच्यात त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट दिली, असंख्य उत्तमोत्तम शब्द मराठी भाषेला दिलेले आहेत आणि त्याबरोबर वैनायक वृत्त दिलेलं आहे. हे वैनायक वृत्त निर्यमक आहे, वक्तृत्वशील आहे, सलगता आहे. त्यांच्या पुढची सगळी अंदमानातली काव्य ही या वृत्तामध्ये झालेली आहेत. आणि कवितेवर त्यांचं इतकं प्रेम होतं, कवितेवर त्यांचा इतका विश्वास होता की जेव्हा लंडनला होते आणि रक्त गोठवणारी थंडी पडली होती तेव्हा सावरकरांनी कवितेला हाक मारली आणि म्हणाले, कविते, या थंडीनी माझी हाडं गोठली तरी चालतील, माझं रक्त गोठलं तरी चालेल, पण माझं मन तू गोठू देऊ नकोस. किती महत्त्वाची गोष्ट आहे. मन गोठलं की माणूस गोठला, माणूस संपला आणि माझी कविता मला जिवंत ठेवेल, माझं मन कधीही गोठू देणार नाही, हा सावरकरांचा त्याच्यावरचा विश्वास होता. सावरकरांवरती आपण हे बोलतोय, पण एका ठिकाणी ते म्हणतायत की जरी मी नसे एक वक्ता प्रसिद्ध, न वाग्देवता साह्य होवो निसिद्ध. नाही हो, नाही, अजून तेवढं जमलं असं वाटत नाही. न वाग्देवता साह्य होवो निसिद्ध, असे मंद ना देखील काव्यशक्ती, जरी दोष द्यावी क्षमा या असोती, असं ते म्हणतायत. म्हणत पण आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत स्वातंत्र्यवीर की अहो शारदा, तुम्हाला प्रसन्न नाही तर कुणाला प्रसन्न आहे? अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या मुखातनं जी कविता आली ती इतकी वर्ष टिकणारी आहे आणि पुढे सुद्धा टिकणारी आहे. त्याला परत्वाचा स्पर्श झाल्याशिवाय गोष्टी टिकत नाहीत. कित्येक पुस्तकं जन्माला येतात, कित्येक कविता जन्माला येतात आणि निघून जातात काळाच्या पडद्या आड, पण तुमची अतिशय कळायला अवघड असणारी कवितासुद्धा टिकून राहिली. याचं कारण जसं माऊली म्हणाली, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. जोपर्यंत बोलण्याला, लिखाणाला, कलेला, आतल्या अंतरंगातल्या साक्षीचा स्पर्श होत नाही, परतत्वाचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत ती कला त्या पातळीला जात नाही. सावरकरांनी जे जे लिहिलं ते टिकलं, याचं कारण तो परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वाटू दे की अजून तशी सरस्वती प्रसन्न नाही, पण आम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की सरस्वतीच्या अंकावरती, सरस्वतीच्या मांडीवरती तिचे असंख्य पुत्र नांदतायत, त्याच्यामध्येच तुम्ही आम्हाला दिसताय. सरस्वतीनं तुम्हाला उचलून घेतलेलं आहे, मांडीवरती ठेवलेलं आहे आणि म्हणून हे एवढं सगळं जन्माला आलं. खरोखरच सावरकरांची कविता आपल्याला थक्क करून टाकते. मला कधी कधी गंमत वाटते, थोडं विषयांतर पण तरी एका मिनटात, की आपल्याकडे सगळ्या नद्या प्रवाहित आहेत. आत्तासुद्धा गोदेवरती किती छान वारा येतोय, सगळ्या नद्या प्रवाहित आहेत. या भारतात सरस्वतीच का लुप्त व्हावी हो? हे काही रूपक आहे की काय असं मला वाटतं. हां, सावरकरांना तर ती सिंधू नदी आपल्यात आली नाही याचं किती दुःख. सिंधू सुक्तामध्ये ते म्हणतात, मुक्त आजला गंगा यमुना गोदावरी अन सरस्वती आणि नर्मदा कावेरी परी सिंधू कुठे मुक्त भारती. स्नानासाठी अनुपस्थित गे तुझे सलिल हे अंबितमे. अगं, आम्ही सगळ्या नद्यांच्या पाण्याने स्नान करतो, पण सिंधूचं पाणी आम्हाला मिळत नाही. ज्याच्यावरनं हिंदू आलेलं आहे त्या सिंधूचं पाणी आम्हाला मिळत नाही. स्नानासाठी अनुपस्थित गे तुझे सलिल हे अंबितमे. कुणी लोटले दूर तुला गे तुझं विणं अपुरे स्नान गमे. परचक्राचे तुला नियंत्रण हाय काय ही तुझी स्थिती. चाललंय सिंधू सुक्त पाठांतरात असावं असं मला वाटतं. आत्ता ह्या मुलांनी खूप सुंदर इथे एक नृत्य सादर केलं आणि मला सगळ्यात काय आवडलं असेल माहिती आहे, जी काही 2-3 कडवी शिवतांडवामधली घेतली ना, त्यातल्या कित्येक मुली ते म्हणत होत्या. गाणंसुद्धा असं निवडलं पाहिजे शिक्षकांनी की ये नकेन प्रकारेनं हे पाठांतरात आलं पाहिजे. म्हणून सिंधू सुक्त असेल, सावरकरांच्या ज्या गेय कविता आहेत त्या शाळेंनी दिल्या पाहिजेत, त्या पाठांतरात असल्या पाहिजेत. अगदी अर्थात तर नाही कळला तरी चालेल, पण जीभ स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या अर्थाने म्हणते हां मी, जीभ स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. असो, तर इतक्या मोठ्या संख्येनं आज आपण समोर आहात. सावरकरांची कविता हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय मांडायची संधी आपण मला दिलीत, तीही गोदातटी, तीही व्याख्यानमालेच्या 100व्या वर्षामध्ये आणि तीही सावरकर जयंतीच्या दिवशी. हे माझं खरोखरी थोर भाग्य आहे आणि आपण ही संधी मला दिली त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते. बेनी सर आपले आभार, गोगटे सर
बंधुद्वय आपल्या दोघांचेही मनापासून आभार, आपल्या कुटुंबियांचे आभार आणि सर्व रसिकांचे सुद्धा मनापासून आभार. जाताना शेवटचं वाक्य सावरकरांचं. सावरकरांची कविता वाचल्यानंतर असं वाटतं की हे ना खरं तर कवीच आहेत. जेव्हा त्यांचा मुलगा गेला आणि ती वार्ता त्यांना लंडनमध्ये कळली तेव्हा एखाद्या पित्यानं आर्त किंकाळी ठोकली असती, सावरकरांनी कविता जन्माला घातली म्हणजे आली. प्रभ्या प्रियाळा एके दिवशी विषम वृत्त आले असं म्हणून संपूर्ण कविता त्यांची जन्माला आली आहे. खरंच ते कवीच होते. ते स्वतःच म्हणतात की मी वृत्तीनं कवी आणि कलावंतच आहे, मी वृत्तीनं कवी आणि कलावंतच आहे, परिस्थितीनं मला राजकारणी केलं. असं वृत्तीनं कवी आणि कलावंत असणाऱ्या सावरकरांच्या समोर संपूर्ण लीन होते आणि त्यांना वंदन करते. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथेच थांबते. मनापासून धन्यवाद. धनश्रीताई म्हणाल्या की शताब्दी वर्षात मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, हे माझं मोठं भाग्य आहे. आज आपल्याला त्यांना इथे ऐकायला मिळालं, हे आपलं देखील श्रोत्यांचं मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. विनायक दामोदर सावरकर यांना महाकवी का म्हटलं जातं याचं सुंदर रसग्रहण या ठिकाणी धनश्रीताईंनी आपल्या व्याख्यानातनं केलं आणि कवितेतले त्यांचे वेगवेगळे प्रकार इतक्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी उलगडून दाखवले की आपले सगळे श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. धनश्रीताई, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. आज या ठिकाणी प्राध्यापक हेरंब गोविलकर, प्रदीप मोडक, ॲडव्होकेट भानुदास शौचे, प्रदीप पेशकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक गोगटे बंधू यांचे आभार मानतो.